नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेसाठी जे आत्ताची बघा टेस्ट सिरीज होती, टेस्ट GST 12वी टेस्ट आणि आत्ताची आपली टोटल नंबर 14 नंबरची टेस्ट आहे बघा. तर त्यातील इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत बघा, तर त्याचे जे आन्सर्स आहेत किंवा त्याचे जे ॲनालिसिस आहे ते आपण बघणार आहे बघा. त्यातला पहिलाच प्रश्न जो आहे बघा, ओके, हंसा जिवाजी मेहता, ओके, हंसाजी मेहता यांच्यावर मागच्या टेस्ट सिरीजमध्ये पण जे प्रश्न टाकला होता बघा. तर या हंसाजी मेहता जे आहेत यांच्याबद्दल काही विधानं दिली, तर ते विधानांचा विचार तुम्हाला करून विधानं कोणती बरोबर आहेत, ओके, योग्य विधानं जे आहेत ते तुम्हाला सांगायचे बघा. आता हंसा मेहता जे आहेत त्या ज्या पहिल्या 15 सदस्य आहेत बघा संविधान सभा जी कॅबिनेट मिशन प्लॅननुसार अस्तित्वात आली बेसिकली, तर त्यातील एक सदस्यांपैकी एक होत्या, बरोबर आहे बघा. इतर सदस्य कोण आहेत हे देखील बघणं मग तुम्ही अपेक्षित आहे बघा या प्रश्नाच्या अनुषंगाने. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग जे असेल तर त्याच्यामध्ये यांनी प्रतिनिधित्व केले UNDHR ज्याला म्हणतो बघा, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. तर याच्यामध्ये यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. यासाठी जे आहे सगळ्यात प्रॉमिनंट वर्क जे आहे या ओळखल्या जातात बघा. ऑल मेन आर इक्वल हा जो शब्द प्रयोग आहे त्यातला, ओके, त्यातला मेन या शब्दाला बेसिकली यांचं ऑब्जेक्शन होतं आणि त्यांच्याच आग्रहाखातर जे आहे तर ते किंवा त्यांच्याच प्रयत्नातून ऑल ह्युमन बिईंग्स आर इक्वल, कारण ते महिला अधिकारांची गोष्ट करतात बघा. तर ऑल मेन नको, तर मेन प्लस वुमन पाहिजे, म्हणून ते बेसिकली काय ऑल ह्युमन बिईंग्स आर क्रिएटेड इक्वल असं वर्णन जे ते यांच्यामुळे झालं बघा. गुजरात जे आहे बघा किंवा तेव्हाचा बॉम्बे प्रोव्हिन्स, त्या बॉम्बे प्रोव्हिन्समधून येतात बघा. भारतातील एखाद्या विद्यापीठाच्या वाईस चान्सलर किंवा कुलगुरू म्हणू शकतो, उपकुलगुरूपेक्षा कुलगुरू होणाऱ्या पदावर नियुक्त होणाऱ्या या पहिल्या महिला ठरतात. चारही विधानं जे आहेत ते बरोबर आहे बघा. त्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर आहे बघा ABCD, ओके, ते याचं जे आहे तर ते करेक्ट आन्सर इथं दिसतं बघा. त्याच्यानंतर बघा नेते आणि ऑल इंडिया किसान सभा जे आहे तर त्यांच्या रिलेटेड तुम्हाला जोड्या लावायला विचारल्यात बघा. स्वामी सहजानंद सरस्वती असतील, NG रंगा असतील, EMS नंबूद्रीपाद असतील आणि P सुंदरय्या. तर हे सगळेच जे आहेत बघा तर ते किसान सभेची रिलेटेडचे नेते आहेत बघा. 30s मध्ये जे असेल बघा 1930च्या दशकामध्ये जे आहे हे किसान सभेचं प्रभुत्व वाढतं. आणि जसं याचे जे जोड्या तुम्हाला लावायच्यात बघा, आता नंबूद्रीपाद बघा तुम्हाला माहिती असेल की पहिले बिगर काँग्रेसी सरकार जे आहे ते केरळमध्ये अस्तित्वात आलं आणि त्याचे मुख्यमंत्री EMS नंबूद्रीपाद बनतात बघा. कम्युनिस्ट नेता आणि नंतर केरळचे मुख्यमंत्री, म्हणजे Cचं 3 जरी तुम्हाला माहीत असतं बघा बेसिकली, ओके, Cचं 3 वाला जो ऑप्शन आहे, ओके, Cचा 3 वाला ऑप्शन जे आहे बघा ते एकमेव ऑप्शन आहे बघा. एका पण ऑप्शनवरनं जे आहे ऑप्शन नंबर 1 पर्यंत तुम्ही जाऊ शकत होता, तरी बाकीचे पर्याय जे आपण बघू बघा. स्वामी सहजानंद सरस्वती जे असतील तर ते ऑल इंडिया किसान सभेचे जे असतील तर ते पहिले अध्यक्ष इथं ठरतील बघा. किंवा आंध्र प्रदेशातील प्रख्यात नेते असणारे NG रंगा जे असतील तर ते जे महासचिव सेक्रेटरी NG रंगा असतील. सुंदरय्या जे असतील तर ते मार्क्सवादी नेता असतील. लढाऊ शेतकरी चळवळ बेसिकली तुम्हाला माहिती आहे की तेलंगणा मुवमेंट वगैरे जे नंतरच्या काळात झाली बघा आंध्र प्रदेशामध्ये जे आहे ते भागाचं जे आहे ते बंगालमध्ये होईल. त्यानंतर जे आहे स्वातंत्र्यानंतर तेलंगणा मुवमेंट होईल बघा, शेतकऱ्यांची चळवळ. तर इथं नेतृत्व वगैरे सुंदरय्यांनी वगैरे केलेलं होतं बघा. समोरासमोर जे आहेत ते ज्या जोड्या दिलेल्या आहेत बघा. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते काय असेल याचं करेक्ट आन्सर बघा असेल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे बघा क्वेश्चन नंबर 3 जो असेल बेसिकली, तर क्वेश्चन नंबर 3 म्हणजे की वसाहतवादीची जी काही दडपशाही बघा ब्रिटिशांच्या शासनामध्ये, तर त्याला तोंड देताना तिच्या धाडस आणि नेतृत्वासाठी गांधीजी स्वतः त्यांना काय म्हणतात, त्रावणकोरची झाशीची राणी असं संबोधतात. तर त्रावणकोरच्या झाशीची राणी असं कोण, आता ऑप्शन मध्ये बघा आता राणी गैडिन्ल्यू असतील किंवा राणी चेन्नम्मा असतील बघा, हे कर्नाटकामधून या नॉर्थ ईस्ट मधून येतील बघा. रुद्रम्मादेवी ज्या आहेत तर त्या काय बेसिकली हिस्टॉरिकल फिगर आहे बघा, काकातीय साम्राज्याच्या रूलर्स आहेत ज्या 13व्या शतकात वगैरे येतील बघा. अक्काम्मा चेरियन जे असतील बेसिकली, ओके, अक्काम्मा चेरियन हे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. अक्काम्मा चेरियन यांना काय म्हणतील तर त्रावणकोर संस्थानातील झाशीच्या राणी वगैरे. गांधीयन मुवमेंटमध्ये केरळ त्रावणकोर संस्थानामध्ये बेसिकली जे आहे जी वेगवेगळी संस्थान आहेत बघा, 500+ 550+ जे संस्थान आहेत बेसिकली, त्या संस्थानांमध्ये बेसिकली गांधीयन मुवमेंट चालवण्याचं जे काम आहे अक्काम्मा चेरियन यांचं प्रमुख कार्य तुम्हाला दिसून येतं.
तर त्यांना जे गांधीजी त्रावणकोरची झाशीची राणी वगैरे म्हणतात बघा. ऑप्शनवरनं पण तुम्ही जाऊ शकत होता. हे जरी तुम्हाला माहित नसतं, रुद्रमादेवी जे हिस्टॉरिकल फिगर म्हणजे अँशियंट काळात किंवा मिडिवल काळात जातील बघा. काकातीय साम्राज्य, चेन्नम्मा जे असतील बघा त्या कर्नाटकामधून येतील बघा, किंवा राणी गैडिंग असेल त्या नॉर्थ ईस्टमधनं जे आहे, हेराका कल्ट वगैरे आपण प्रश्न बघितले बघा, हेराका चळवळ वगैरे, तर त्या रिलेटेड आहे बघा हे. तर ऑप्शन नंबर 4 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर त्याच्यामुळे येईल बघा. पुढचा जो प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 4 जो आहे बघा, की NM जोशी जे आहेत यांच्याबद्दल खालील विधानं जे आहेत ते दिलेली आणि त्यांचा योग्य विधानं जे आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत बघा. तर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना यासाठी जे आहे NM जोशींना ओळखलं जातं बघा, किंवा आयटेकचे सरचिटणीस म्हणून काम केलं, आयटेकचे संस्थापक सदस्य ते होते बघा, आणि आगरकरांनी स्थापलेल्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे, आता ते सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्य आहेत, पण सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी जी 1905 मध्ये स्थापना झाली बघा, याचे संस्थापक आगरकर थोडीच आहेत बघा. कोण आहे तिथं, तर गोपाळकृष्ण गोखले जे आहेत ते जे संस्थापक आहे. 1905च्या आधीच आगरकरांचा मृत्यू पण झालेला आहे. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे ते सदस्य आहेत NM जोशी, पण ही सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी हे आगरकरांनी स्थापलेली नाहीये, ते गोपाळकृष्ण गोखलेंनी स्थापन केले. त्यामुळे 4थं विधान फक्त चुकीचं, म्हणजे डी जे आहे बघा चुकीचे, आणि योग्य विधानं विचारली ABC म्हणजे 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, परत एकदा ऑप्शन नंबर 1 जे आहे त्याचं करेक्ट आन्सर राहतं. बाकी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली, किंवा नंतर जेव्हा कामगारांचे प्रतिनिधित्व इंटरनॅशनली करण्यासाठी जे शिष्टमंडळ पाठवण्यात आलं बघा, किंवा ज्या व्यक्तींना पाठवणार ते पण NM जोशीच होते बघा, NM जोशींनाच पाठवलं होतं. ओके, तर सोशल सर्व्हिस लीगची स्थापना त्यांनीच केलेली होती. बाकीच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत बघा. सरचिटणीस म्हणून काम केले फक्त, किंवा सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे पण ते सदस्य आहेत, पण ते गोखलेंनी असतात. जर गोखले असते तर ते 4 विधानं बरोबर आले असते बघा. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा 5 नंबर, की विधानांसह जे व्यक्तिमत्व, आयडेंटिफाय द पर्सनॅलिटी टाईपचा प्रश्न आहे. CPIच्या संस्थापक सदस्य आहेत ते, आणि कामगार चळवळींचे आयोजन करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. गांधी विरुद्ध लेनिन हे पत्रक जे आहेत ते त्यांनी लिहिले, जे कम्युनिस्ट लेखनांपैकी जे आहे वन ऑफ द मोस्ट सगळ्यात जुनं जे कम्युनिस्ट लेखन जे आहे बघा त्यातलं एक मानत आहे. हे पुस्तक जरी एखाद्याने वाचलं असतं बघा, गांधी विरुद्ध लेनिन, तरी माहित पाहिजे की श्रीपाद अमृत डांगे, ओके, श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिलेलं जे आहे, तर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे बघा. आणि CPIच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. जसं CPIचे संस्थापक तुम्ही मानवेंद्र रॉय यांचं योगदान बघता, तसं महाराष्ट्रामधून जे कम्युनिस्ट लीडर आहेत बघा, श्रीपाद अमृत डांगे असतील, ओके, सहस्त्रबुद्धे असतील बघा, किंवा शिरूभाऊ लिमये असतील, असे वेगवेगळे लीडर्स जसे आहेत बघा. आता MN रॉय जे आहे या पुस्तकावरून मध्ये क्लो होता बघा. बाकी इथले NM जोशी, MN रॉय वगैरे जे लीडर्स आहेत हे पण कम्युनिस्टच आहेत बघा. हे गांधी विरुद्ध लेनिन पुस्तक श्रीपाद अमृत डांगेंचं आहे बघा. यांचं नाव मिरज खटल्याच्या वेळेस पण तुम्हाला येतं बघा, किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस पण यांची नावं श्रीपाद अमृत डांगेंचं नाव येतं बघा. तर ते ऑप्शन नंबर 2 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, तर त्याच्यामध्ये परत एकदा विधानं दिलेलीत, आणि कोणती विधानं जे आहेत ते बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलेत बघा. तर पहिली ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्स जे आहे ते नोव्हेंबर 1919 मध्ये दिल्ली येथे झाली, आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत फजलुल हक. आता तुम्हाला माहिती आहे बघा, गांधीजींनी जे आहे हा जो असहकाराचं जे आंदोलन आहे याला हा खलिफाचा जो प्रश्न आहे, बेसिकली खलिफाचा प्रश्न म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की पहिल्या महायुद्धानंतर ओटोमन साम्राज्य हरल्यानंतर खलिफा जो ओटोमन साम्राज्याचा प्रमुख असेल हा मुस्लिमांचा धार्मिक प्रमुख पण होता, राजकीय प्लस धार्मिक प्रमुख असल्यामुळे त्याच्याबरोबर ब्रिटिश शासनाने चांगली ट्रीटमेंट करावी म्हणून जगभरातले मुस्लिम जे आहे निदर्शनं करत होते. अशीच खिलाफत चळवळ होती. या खिलाफत चळवळीला असहकाराशी जोडून असहकार खिलाफत चळवळ गांधीजींनी केली बघा, आणि म्हणूनच ह्या चळवळीची पूर्वतयारी म्हणून जे आहे तशी खिलाफत कॉन्फरन्स दिल्ली येथे भरवण्यात आली, पण त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी स्वतः होते बघा. म्हणजे अली ब्रदर्स जे असतील बघा, या अली ब्रदर्सनी हे सगळे अधिकार महात्मा गांधींनी दिले होते. फजलुल हक नाही, तर महात्मा गांधी इथं पाहिजे बघा. त्यामुळे पहिले विधान चुकीचं ठरतं. कोणतं जिथं आहे बघा सगळीकडे, म्हणजे ब आणि क डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत देऊ शकता बघा. ऑप्शन नंबर 2 जे असेल करेक्ट आन्सर असेल. पुढच्या बघू बघा आपण की
पहिल्या महायुद्धानंतर झालं धार्मिक अधिकार टिकवण्यासाठी हे आत्ताच सांगितलं बघा, किंवा परकीय वस्त्र बहिष्काराचा, असहकार आंदोलनाशी सहकार्याचा, हे पण आपण आता डिस्कस केले की असहकार बरोबर ती जोडली. असहकार आंदोलन जे 1 ऑगस्ट 1920 ला सुरू होतं, त्याच्यामध्ये जो आहे हा खिलाफतीचा पण इश्यू मिक्स केला जातो. बेसिकली हिंदू मुस्लिम ऐक्य चांगल्या पद्धतीने करून जे आहे ब्रिटिश शासनाला प्रतिकार करण्याची ही नामी संधी असं ओळखून हे दोन्ही गांधीजी एकत्र करतात बघा. तर ब आणि सी म्हणजे ब आणि क, बी आणि सी बरोबर आहे बघा, अ जे आहे ते चुकीचं आहे बघा, इथं महात्मा गांधी पाहिजे होतं. ओके. त्याच्यानंतर बघा ऑप्शन नंबर 7 जे असेल बघा, खालील विधानं विचारात घ्या आणि त्यानुसार जे आहे कोणती विधानं जे आहेत तर ते बरोबर आहेत असं तुम्हाला विचारले बघा. आता पालखेडची लढाई जी आहे ते 1728 मध्ये झाली आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ आणि हैदराबादचा निजाम आसफ जहा पहिला यांच्या दरम्यान, म्हणजे चिनकिलीच खान म्हणू शकता तुम्ही, बरोबर. चिनकिलीच खान, निजाम उल मुल्क, कमरुद्दीन निजाम उल मुल्क असं पण म्हणतात बघा, किंवा तोच आसफ जहा पहिला जे आहे, आसफ जहा बेसिकली किताब आहे त्यांना मुघल बादशाहकडनं मिळालेला, तर यांच्यामध्ये झाली वगैरे असं दिलेले. त्याच्यानंतर तुम्हाला दिले की मराठ्यांना दक्षिणेतून चौथ व सरदेशमुखी वसूल करण्याच्या अधिकारामुळे ही लढाई झाली. मराठ्यांनी थेट मोठ्या युद्धात न अडकता ते आपल्या जे कॅव्हलरी असेल बघा, घोडदळाच्या हालचालीने निजामाचा पराभव केला आणि मग मुंगी शेवगावचा तह जो आहे निजामांनी केला आणि मराठ्यांच्या मागण्या मान्य केला. मुंगी शेवगावचा तह किंवा कॅव्हलरीचे जेव्हा मराठ्यांनी जे उत्तरेकडे पण विस्तार केला बघा, त्यातलं सगळ्यात मोठं योगदान जे दिसून येतं तुम्हाला वॉर टॅक्टिक्स आणि दुसरी गोष्ट कॅव्हलरी. सगळ्यात तुम्ही मूवीमध्ये पण बघितलं असेल बघा, बाजीराव की पेशा, रफ्तारी बाजीराव की पेशाने, आणि मग त्यामध्येच क्लू आहे बघा, हे चौथ सरदेशमुखीवर नाही झालं. पण हे जे दिसते नाही बाळाजी विश्वनाथ, त्या बाळाजी विश्वनाथचा कालखंड जो आहे तो 1713 to 20 आहे. इथं बाळाजी विश्वनाथ तर बाजीराव पहिले असं पाहिजे बघा, बाजीराव फर्स्ट. ओके, बाजीराव पहिले, बाजीराव किंवा थोरले बाजीराव जे आहे ते पाहिजे बघा इथं. त्याच्यामुळे जे आहे BCD विधान बरोबर आहे बघा. पलखेडची लढाई आहे 1728 मध्ये झाली, हे चुकीचं आहे बघा फक्त. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं ठरतं. BCD म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे. इथं बाजीराव पहिले, थोरले बाजीराव आणि निजामांच्या पहिला, बाजीराव फर्स्ट आणि निजाम फर्स्ट थोडक्यात. ओके, चिनकिलीच खान यांच्यामध्ये हे झाली पलखेडची लढाई, जी लढाई थांबली मुंगी शेवगावच्या तहाने आणि मग मराठ्यांच्या मागण्या वगैरे मान्य केल्या. तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर त्याच्यामुळे असेल बघा. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे बघा बेसिकली की 8 नंबर क्वेश्चन बघा, की अष्टप्रधान मंडळातील जो शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील जो सुमंत नावाचा जो मंत्री आहे बघा, डबीर ज्याला म्हणतो आपण, तर यातील योग्य विधानं जे आहेत तर ते तुम्हाला विचारलेत बघा. परराष्ट्र व्यवहार आणि कूटनीतीस हा जबाबदार आहे. तह करार, इतर राज्यांशी पत्र व्यवहार हे त्याचे प्रमुख कार्य आहेत बघा. त्याचं मुख्य कार्य महसूल आणि जमीन प्रशासन वगैरे होतं. तर खालीलपैकी विधानं जे आहेत ते योग्य विधानं कोणती असं तुम्हाला विचारले बघा. आता सुमंतचं जे काम असायचं बघा, आता वेगवेगळी जे आहेत अष्टप्रधानातली इतर पदं जे आहेत ते पण तुम्हाला माहित पाहिजे. सेनापती असतील, पेशवा एक पदच आहे बघा बेसिकली. ओके, न्यायाधीश, पंडितराव अशी जी पदं आहेत बघा, तर त्यातलं एक सुमंत पद आहे ज्याच्याकडे परराष्ट्र धोरण जे आहे, परराष्ट्र व्यवहार, इतर राज्यांशी पत्र व्यवहार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी तो असा. आता महसूल गोळा करणे, जमीन प्रशासन जे असेल हे अमात्याची काम आहेत बघा, या अमात्याची कामं आहेत. ही कामं सुमंत किंवा डबीरची नाही, त्यामुळे सी चुकीचं आहे बघा. कोणती विधानं बरोबर आहेत, फक्त अ आणि ब जे आहेत ते बरोबर आहे बघा. क विधान चुकीचं ठरतं त्याच्यामुळं. ओके, ऑप्शन नंबर 1 जे आहे त्यामुळं करेक्ट आन्सर आहे बघा. कर, महसूल, जमीन प्रशासनासाठी अमात्य नावाचा अधिकारी असेल. असंच बघा क्वेश्चन नंबर 9 जे असेल, सिद्धांत शिरोमणी हा जो ग्रंथ आहे बघा भास्कराचार्य यांनी लिहिलेला, तर यावर प्राचीन ग्रंथ कोणी, आता उत्तरच सांगून झालं बघा की हे भास्कराचार्य जे आहेत, भास्करा सेकंड ज्यांना म्हणतो बघा आपण, तर यांनी लिहिलेला हा ग्रंथ तुम्हाला दिसून येईल बघा. वराहमिर किंवा आर्यभट्ट, पाणिनी हे खूप आधीचे लोक आहेत बघा. हे 12व्या-13व्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे बघा, की ज्याच्यामध्ये ग्रहाध्याय, गोलाध्याय, बीजगणित अशी ज्या 4 पार्ट बघा बेसिकली पडतात बघा सिद्धांत शिरोमणीच्या, की ज्याच्या माध्यमातून जे आहे तुम्हाला भारतीय एन्शियंट काळातील म्हणजे प्राचीन भारतीय काळातील जे आहे तर ते सायंटिफिक नॉलेज जे आहे किंवा गणितीय ज्ञान जे आहे तर याच्यामधून सांगितलेलं आहे बघा. ओके, बाकी वराहमिर, आर्यभट्ट सगळेच ही लोक याच्याच रिलेटेड आहेत बघा, सगळे सायंटिस्ट किंवा प्राचीन फिलॉसॉफरच आहेत. पाणिनी तुम्हाला जास्त नाव
कशाच्या रिलेटेड दिसेल तर ग्रामरच्या रिलेटेड दिसेल बघा. याचं करेक्ट आन्सर असेल तर ते भास्कराचार्य 12व्या-13व्या शतकात 13th सेंचुरीमध्ये जे आहे तो हा ग्रंथ लिहिलेला आहे बघा, सिद्धांत शिरोमणी, ज्याचे 4 पार्ट पडतील बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे ऑप्शन नंबर 10 जे आहे बघा. ओके. ज्याचे जो प्रश्न बघा UPSCने पण वेगळ्या स्वरूपात थोडासा विचारून पण झालेला आहे बघा, की गुजरातमधील हडप्पामधलं असं कोणतं ठिकाण आहे जे त्याच्या जलसंधारण व्यवस्थेसाठी जर सगळ्यांना माहीत असलं पाहिजे बघा. धोलावीरा जे बेसिकली आहे, तर धोलावीरा काय आहे तर त्याच्या जलसंधारण व्यवस्था जी आहे तर त्यासाठी जे आहे प्रसिद्ध आहे बघा. ऑप्शन नंबर 1 जे असेल ना त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 1 धोलावीरा हे प्रसिद्ध आहे बघा. आता लोथल जे आहे बघा प्रमुख बंदर आहे त्यांचं, किंवा कालीबंगन इथं काय प्लो म्हणजे आपण जे नांगर म्हणतो बघा याचे अवशेष मिळालेत बघा, किंवा कालीबंगन येथे जाळलेल्या बांगड्या तुम्हाला मिळालेल्या आहेत बघा, किंवा देसलपूर जे आहे ते पण गुजरातमध्येच आहे बघा. प्रत्येक जी साईट आहेत बघा या साईट तुम्हाला माहित पाहिजे कोणत्या कोणत्या ठिकाणी ॲटलिस्ट महत्त्वाच्या ज्या आहे साईट ज्याच्यामधून तुम्ही इलिमिनेट करू शकता बघा. आता ह्या वॉटर रिझर्व्हरसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण जे आहे धोलावीरा आहे बघा, की ज्याचा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये वगैरे पण समावेश झालेला आहे बघा. तर ते धोलावीरा त्यामुळे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा मन्मथनाथ गुप्ता जे आहेत बघा क्रांतिकारक, तर यांच्याबद्दल काही विधानं तुम्हाला दिलीत बघा. आता जरी तुम्हाला मन्मथनाथ गुप्ता माहीत नसले बघा तरी काही गोष्टी ज्या आहेत तुम्ही सगळ्याच गोष्टी माहीत नसल्या तुम्हाला किंवा वाचण्यात आल्या नसल्या तरी लॉजिकली पण काही गोष्टी सोडवू शकता बघा. आता याच्यामध्ये बघा 1924 मध्ये जे HRA ची स्थापना झाली बघा, तर HRA च्या स्थापनेमध्ये हे दिलेत बघा, आणि त्यांनी काकोरी खटल्यात भाग वगैरे घेतला होता असं त्यांनी दिले बघा. म्हणजे ह्या खटल्यात वगैरे ते म्हणजे ह्या जेव्हा काकोरी खटल्यामध्ये जेव्हा त्यांनी भाग घेतला बघा तेव्हा त्यांचं वय प्रचंड कमी होतं बघा, म्हणजे 16 वर्ष वगैरे त्यांचं फक्त वय होतं. आणि HRAशी संबंध HRAनेच ही केलेली घटना आहे बघा, त्यामुळे पूरक विधान आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत बघा. आता काकोरी खटल्यामुळे यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आता वय कमी हे तर मुद्दा ठीक आहे तुम्हाला नंतर कळला, पण मी तुम्हाला काकोरीची घटना जी आहे बेसिकली काकोरीच्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे महत्वाचे असं सांगितलं होतं. आणि इथं 4 व्यक्तींना जे आहेत फाशी दिली बघा, ते पण तुम्हाला सांगितले बघा. तर ते 4 व्यक्ती कोण आहे मागच्या टेस्ट सिरीजला पण हा प्रश्न टाकलाय बघा. त्याच्यामध्ये मन्मथनाथ गुप्ता हे नाव तुम्हाला कुठं दिसणार नाही बघा. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल अशी जी नावं आहेत बघा, इतर 2 नावं जे आहेत बघा ते मागच्या टेस्ट सिरीजचा प्रश्न आहे. ओके. तर ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगतात. माझी अपेक्षा अशी बघा, यांना फाशी वगैरे देण्यात आलेली नाही, यांचं वय कमी होतं म्हणून बेसिकली. ओके. दे लिव्ह डेंजरसली, क्रांतिकारकांचं जीवन जे आहे ना हे आपल्या पुस्तकामधनं त्यांनी जे मांडलेलं आहे बेसिकली. तर हे सगळं मन्मथनाथ गुप्तांविषयी बघा. आता ह्या थोडासा इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचा पण प्रश्न आहे बघा. तर हे पुस्तक त्यांचं आहे, त्यांनी पण काकोरी खटल्यात भाग घेतला होता. HRAच्या रिलेटेड अशी घटना आहे, त्यामुळं पहिलं अ, ब आणि ड विधान बरोबर आहे. कोणतं विधान बरोबर आहेत असं तुम्हाला विचारलेलं बघा. ओके. तर 11 नंबरचं जे आहे बघा, कोणतं विधान बरोबर नाही असं पाहिजे बघा बेसिकली इथं. तर फक्त सी जे आहे कोणतं विधान बरोबर नाही, तर ओके इथं नाही फक्त पाहिजे बघा. तर कोणतं विधान बरोबर नाही, फक्त सी जे आहे तर इथं बरोबर नाही असं पाहिजे. तर ऑप्शन नंबर 3 जे आहे किंवा फक्त क विधान जे आहे ते बरोबर नाही. ओके. म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा वगैरे त्यांना देण्यात आली होती बघा. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल असतील, रोशन सिंग असतील बघा, तर यांना फाशीची शिक्षा वगैरे देण्यात आली होती बरोबर. त्याच्यानंतर बघा काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष. ओके. काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी हा जो पक्ष आहे बघा, एक राजकीय पक्ष, याची स्थापना कोणी केली होती जी 1934 मध्ये. आता हे 34 याची पार्श्वभूमी जी आहे बघा, तर याची पार्श्वभूमी आहे पुणे करार. पुणे करारातनं जे आहे काँग्रेसच्या स्टान्सवर नाराज होऊन जे आहे तर माधव श्रीहरी आने म्हणजे बापूजी आने आणि मदन मोहन मालवीय जे आहेत तर ते अशा पक्षाची स्थापना करतील बघा. ऑप्शन नंबर 3 जे असेल ते करेक्ट असेल. जेपींचा किंवा एनजी रंगा जे आहेत, एनजी रंगा कम्युनिस्ट नेते आहेत बघा. जेपींचा पक्ष काँग्रेस सोशलिस्ट पार्टी असेल. सी राजगोपालाचारी हे नंतर बाहेर पडतील बघा, म्हणजे पहिले गव्हर्नर जनरल आहे त्याच्यानंतर बाहेर पडतील ते. सरदार पटेल सरदार पटेल कधी काँग्रेस सोडलंच नाही बघा. जेपी कृपलानींचा पक्ष आहे पण तो स्वातंत्र्यानंतर आहे.
ओके, मग करेक्ट आन्सर जे आहे 12चं 3 नंबर जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, माधव श्रीहरी आने आणि मदन मोहन मालवीय म्हणजेच बापूजी आने. ओके, ज्यांचं नाव तुम्ही इकडं विदर्भातल्या बऱ्याचशा क्रांती चळवळीमध्ये चलेजावमध्ये किंवा सविनय कायदे भंगात पण बघता बघा. ओके, पुसदच्या सत्याग्रहात वगैरे बापूजी आनेंचं नाव वगैरे येतं बघा, यवतमाळ. ओके, त्याच्यानंतर बघा 13 नंबर क्वेश्चन जो आहे, घटना ज्या आहेत त्या तुम्हाला कालानुक्रमे लावायच्यात बघा. आता हे मी बऱ्याच वेळा लेक्चरमध्ये पण सांगितलेलं असतं बघा. ओके, की ऑगस्ट ऑफर जे आहे ते बेसिकली आलं कशात आहे, कशामुळे आली होती, बेसिकली ऑगस्ट 1940 मध्ये झालेली आहे. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर भारतीयांचं कॉपरेशन, भारतीयांचं सहकार्य मिळावं म्हणून पहिल्यांदा आणि घटनात्मक पेच प्रसंग सोडवण्यासाठी दोन्ही गोष्टीसाठी ऑगस्ट ऑफर आली बघा. पण हे ऑगस्ट ऑफर मध्ये डोमिनियन स्टॅटस देणार आणि ते युद्धानंतर देणार, मुख्यतः त्यात भारतीय असतील, फक्त भारतीय नाही मुख्यतः भारतीय असतील असा शब्द प्रयोग होता. त्याच्यामुळे ह्याला बऱ्याच ऑब्जेक्शनमुळे जे नाकारली जाते आणि मग त्याच्या तुम्हाला असं दिसून येतं की यावेळेस बघा काँग्रेसमधनं काही विचारधारा अशी असते बघा की आपण चळवळ सुरू केली पाहिजे. पण गांधीजींचं किंवा काही नेत्यांचं असं म्हणणं असतं की यावेळेस ब्रिटिश शासन जे आहे हिटलरच्या विरोधात लढते आणि मग हुकुमशाही शक्तींच्या विरोधात असताना ब्रिटनला आपण अडचणीत नाही आणलं पाहिजे. पण मग दोन्हीतला मध्य मार्ग काढून काय केला जातो तर वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला जातो. पण या वैयक्तिक सत्याग्रहानंतर जपान जे आहे बेसिकली पर्ल हार्बरवर अटॅक करेल आणि मग आता जपान आशियामधून भारताच्या जवळ आल्यामुळं परत भारताचं कॉपरेशन पाहिजे म्हणून काय करण्यात येतं, क्रिप्स मिशनला परत भारतात जे मार्च 1942 मध्ये वगैरे येईल बघा. हे 1940च्या उत्तरार्धातल्या ऑक्टोबर वगैरे मधल्या गोष्टी आहेत बघा. जपानने पर्ल हार्बर म्हणजे ते 1941 मधली गोष्ट आहे बघा. म्हणजे A, B, D आणि C. ओके, A, B, D आणि C म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे असेल तर ते काय असेल, याचं करेक्ट आन्सर असेल बघा. या घटना कालानुक्रमे जे आहेत बघा. आता याच्यानंतर याच्या मागं पण बघा क्रिप्स मिशन येतं बघा. क्रिप्स मिशन नंतर मग पुढं काय सी राजगोपालाचारी फॉर्म्युला किंवा देसाई लियाकत पॅक्ट असेल, नंतर येणारा वेवेल करार, त्यानंतर कॅबिनेट मिशन आणि मधल्या ज्या घडामोडी या पण जे बघणं आहे किंवा ह्याच्या आधी जे आहे ऑगस्ट ऑफरच्या आधी काय तर काँग्रेस मंत्रिमंडळाचे राजीनामे, मग त्याच्या आधी काय तर 37च्या इलेक्शन, त्याच्या आधी काय तर 1935चा कायदा, हे पण जे बघणं आहे ते तुम्हाला अपेक्षित आहे बघा बेसिकली याच्या माध्यमातून. याचं जे करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन नंबर 3 जे असेल त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बघा. असंच जे आहे बघा मुंडका उपनिषद जे आहे, ज्या मुंडका उपनिषदामधूनच तुम्ही सत्यमेव जयते वगैरे घेतलेलं आहे बघा. तर हा एक प्राचीन संस्कृत वैदिक मजकूर आहे की जो कशामध्ये दिलेलं आहे असं तुम्हाला बेसिकली दिलेलं आहे बघा. आता मुंडका उपनिषद असतील किंवा बाकी सगळे जे आहेत 108 उपनिषद आहेत बघा. आता हे उपनिषद जे असतील 108 म्हणजे उपनिषद असतील बघा, तर ते कोणत्या वेदांच्या वगैरे रिलेटेड आहे, म्हणजे प्रमुख जे आहेत ॲटलिस्ट जे 10-12 नाव आहेत बघा बेसिकली, तर ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. मुंडका उपनिषद जे आहे ते बेसिकली अथर्व वेदाच्या रिलेटेड आहे बघा. सत्यमेव जयते यातूनच तुम्ही घेतलेलं आहे बघा, सत्यम एवं जयते, बरोबर ना, ट्रूथ ओनली ट्रिम्स ज्याला म्हणतो आपण. तर बेसिकली अथर्व वेदाच्या रिलेटेड हे मुंडका उपनिषद आहे बघा. मग असं ऋग्वेदाची उपनिषद कोणती बघा, मांडुक्य उपनिषद कुठलं, किंवा सामवेदाच्या रिलेटेड जे असणारं उपनिषद कोणतं, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना तर त्या बघणं जे आहे तुम्हाला अपेक्षित आहे बघा याच्या माध्यमातून. असंच बघा लास्ट 15 नंबरचा क्वेश्चन आहे बघा की 1993 मध्ये अमेरिकेत सॉरी ते 1893 पाहिजे बघा इथे बेसिकली. ओके, तर 1893 मध्ये जे आहे इथे जे आहे बघा हे सगळं चुकून झालंय बघा. 1913 मध्ये जे आहे तर अमेरिकेत लाला हरदयाळ, ओके, लाला हरदयाळ आणि इतरांनी स्थापन केलेल्या ज्या गदर पार्टी असेल बघा बेसिकली, तर त्या गदर पार्टीचं राष्ट्रवादी संघटना म्हणजे गदर पार्टीचं मूळ नाव काय बेसिकली तुम्हाला विचारले. आता गदर पार्टी जे आहे ते तुम्हाला माहित पाहिजे बघा की वेस्टर्न कोस्ट ऑफ अमेरिका जे आहेत बेसिकली, बरोबर, सॅन फ्रान्सिस्को या गदर पार्टीचं जे आहे हेडक्वार्टर हे अमेरिका जर बघितलं बघा, ह्या वेस्ट कोस्ट जो असेल अमेरिकेचा इथून हे ऍक्टिव्ह असतील बघा. सॅन फ्रान्सिस्को जो आहे, आता जर वेस्टर्न कोस्ट आहे बघा म्हणजे हा कोणता कोस्ट आहे, इकडे जे आहे ते तुमचा अटलांटिक समुद्र येईल, इकडे पॅसिफिक समुद्र येईल बघा. ओके, त्यामुळे अटलांटिक किंवा हे येणार नाही बघा. पॅसिफिक कोस्ट हिंदी असोसिएशन हे याचं मूळ नाव आहे बघा. ओके, वेस्टर्न इंडियन नॅशनल किंवा वर्ल्ड इंडिया असलं काय नाही बघा.
पॅसिफिक कोस्ट हिंदी असोसिएशन हे मूळ नाव आहे. गदर त्यांच्या बेसिकली मुखपत्राचं नाव होतं, पण मग त्या मुखपत्र इतकं प्रसिद्ध होतं की त्याच्यामुळे ह्याला गदर चळवळच म्हणायला लागले बघा. तर हे माहीत असलं पाहिजे बघा की. आणि 1913 मध्ये की लाला हरदयाळ यांनी स्थापन केलं होतं. सॅन फ्रान्सिस्को यांचं हेडक्वार्टर दिसून येतं की ज्यामध्ये रिटायर्ड पंजाबी लोक जे आहेत त्यांचं प्राबल्य तुम्हाला जास्त दिसून येतं. इथून जे आहे भारतामध्ये उठाव करण्यासाठी यांनी बरेचसे चळवळी वगैरे केलेल्या किंवा प्रयत्न केलेले तुम्हाला दिसून येईल बघा. त्याचं मूळ नाव जे आहे पॅसिफिक कोस्ट हिंदी असोसिएशन असं होतं बघा. तर हे सगळे होते आपल्या राज्यसेवेच्या सगळ्या इतिहास या विषयाचे जे प्रश्नांचं विश्लेषण. धन्यवाद. तर चला सामान्य विज्ञानाच्या संदर्भात जे आहे प्रश्न आपण बघूया. तर प्रश्न क्रमांक जे आहे 16 यापासून आपल्याला सुरुवात होताना दिसते. पहिला जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे विद्युत चुंबकीय तरंगाबाबत म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत बघा या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. स्टेटमेंट्स दिलेला आहे इथे, त्यांचा विचार करा आणि योग्य पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे इथे. आता इथे बघा पहिले जे स्टेटमेंट आहे दिलेलं आहे की हे अनुप्रस्थ तरंग असतात. तर ट्रान्सवर्स वेव्स आहेत बघा. काय आहेत? ट्रान्सवर्स वेव्स सिमिलर टू द लाईट. ओके, लाईट इटसेल्फ इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे. त्यानंतर बी स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यांना प्रसारासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते. आता जर आपण ध्वनीचा विचार केला तर ध्वनीला जे आहे माध्यमाची गरज असते, परंतु व्हॅक्यूम मध्ये जे आहे ट्रॅव्हल करण्याची क्षमता कोणामध्ये असते तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये इन्फ्रारेड असेल, रेडिओ वेव्स असतील, व्हिजिबल असेल, अल्ट्रा व्हायोलेट असेल, सर्व ज्या काही तरंग आहेत यांना कोणत्याही माध्यमाची गरज नसते. दुसरं स्टेटमेंट सुद्धा काय इथे बरोबर आहे. तिसऱ्या स्टेटमेंटचा विचार करूया. विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र परस्पर तसेच प्रसाराच्या दिशेसह समकोनात असतात म्हणजेच काय परपेंडिक्युलर असतात. आता ट्रान्सव्हर्स वेव्हचं जेव्हा आपण एक्सप्लेनेशन बघतो तर ट्रान्सव्हर्स म्हणजे काय, जेव्हा दिशा आणि त्याचबरोबर जे मोशन आहे एकमेकांना कसं आहे परपेंडिक्युलर पद्धतीचं आहे बघा. कसं आहे? परपेंडिक्युलर पद्धतीचं आहे. आता ध्वनीमध्ये जे आहे मोशन त्याचबरोबर जे डायरेक्शन आहे तर ते आपल्याला एकाच दिशेनं जे आहे समोर बघायला मिळतं, परंतु ट्रान्सफर वेव्हच्या संदर्भात तसं होत नाही. म्हणून आपण काय म्हणतो की प्रसाराच्या दिशेसह जे आहे समकोनात आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच पहिल्या स्टेटमेंटचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला सी मध्ये बघायला मिळतं बघा. तर तिसरं जे आहे ते सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर असणार आहे 3, A, B आणि C तिन्ही जे आहेत ते बरोबर विधानं आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 17. खालीलपैकी कोणते विद्युत चुंबकीय तरंग संप्रेषणासाठी वापरले जातात? आता इथे कम्युनिकेशनसाठी कोणकोणत्या तरंगाचा जो आहे वापर केला जातो तर 3 प्रकारचे दिलेले आहेत. पहिला आहे रेडिओ तरंग म्हणजे रेडिओ वेव्स. तर आपल्याला माहिती आहे की रेडिओ वॉकी टॉकीज वगैरे असतात, राईट. त्यानंतर दुसरा आहे अवरक्त तरंग. आता अवरक्त म्हणजेच इन्फ्रारेड वेव्ह याचा वापर हीट साठी होतो बघा, उष्णता. ठीक आहे, उष्णता निर्मितीसाठी जो आहे याचा मुख्य वापर केला जातो, कम्युनिकेशन साठी नाही. तर बी जे आहे इथे चुकीचं असणार आहे. त्यानंतर सी जर आपण इथे बघितला तर सूक्ष्म तरंग म्हणजेच मायक्रोवेव्स. तर मायक्रोवेव्हचा जो सुद्धा वापर आहे आपल्याला कम्युनिकेशन साठी होताना दिसतो. तर ए आणि सी हे 2 जे पर्याय आहेत ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर असणार आहे 2, ए आणि सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. दृश्यमान प्रकाशाबाबत जे आहे स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत म्हणजेच व्हिजिबल लाईट. आता इझी क्वेश्चन आहे बघा, फक्त समजून घ्यायचं आहे की जांभळा जो रंग आहे म्हणजेच व्हायलेट कलर तर याची तरंग लांबी जी आहे ती सर्वात कमी असते. तर आता फ्रिक्वेन्सी आणि त्याचबरोबर वेव्हलेंथ यांचं जे रिलेशन आहे ते कसं आहे इन्व्हर्स पद्धतीचं आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढली तर वेव्हलेंथ जी आहे ती काय होणार आहे कमी होणार आहे. कशाच्या संदर्भात? व्हिजिबल लाईट आणि त्यामध्ये असलेल्या कलर्सच्या संदर्भात. तर आता व्हायलेट जो आहे तर याची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे वेव्हलेंथ जी आहे ती आहे सर्वात कमी आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. या उलट जे आहे आपल्याला लाल रंगाच्या संदर्भात सुद्धा बघायला मिळतं. लाल रंगाची तरंग लांबी जी आहे ती सर्वात अधिक आहे म्हणजेच याची वारंवारता कशी आहे सर्वात कमी आहे. ऑप्शन नंबर सी आहे. निर्वातात जे आहे दृश्यमान प्रकाशाचे सर्व रंग समान वेग दर्शवतात. आता बघा हा जो आहे ब्लफ करण्यासाठीचा आहे इथे स्टेटमेंट दिलेला आहे. असं कदाचित वाटू शकतं की नाही का फ्रिक्वेन्सीमध्ये बदल आहे, तरंग लांबीमध्ये बदल आहे, त्यामुळे वेगामध्येही बदल असू शकतो. जर व्हॅक्यूम मधून जर लाईट ट्रॅव्हल करत असेल तर त्याच्यामधले असलेले रंग जे आहेत वेगवेगळ्या कलरच्या लाईट्स म्हणजे व्हायलेट असेल, इंडिगो असेल,
ब्ल्यू असेल, ग्रीन असेल किंवा येलो असेल, तर यांच्या स्पीडमध्ये सुद्धा डिफरन्स असू शकतो असं जे आहे आपल्याला वाटू शकतं. पण तसं नाही आहे. कॉन्स्टंट स्पीड जी आहे ती आपल्याला व्हिजिबल लाईट बरोबर सर्व त्यांच्या कलर्समध्ये बघायला मिळते. ठीक आहे. तर समान वेग जे आहे तिथे दर्शवले जातात. तर पर्याय क्रमांक जो आहे बघा 4 A, B आणि C हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे एका कणाच्या समत्व त्वरणाखाली गती चालू आहे. खालील समीकरणाचा विचार करा. आता हे जे समीकरण आहे बघा v² - u² = 2as. आता हे बेसिकली इक्वेशन ऑफ मोशन आहे. राईट. आता इक्वेशन मोशन मध्ये आपल्याला जे आहे इतर सुद्धा बघायला मिळतात. u + at आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे आहे इतर इक्वेशन्समध्ये आपल्याला टाइम जो आहे हा डायमेन्शन कन्सिडर केलेला दिसून येतो. परंतु जे आहे याच्यामध्ये जे आहे त्याला काय केलेलं आहे, डिस्कार्ड केलेलं आहे, बाजूला त्याला ठेवलेलं आहे. का? कारण की ते जे आहे त्वरण, त्या त्वरणामध्ये जे आहे स्थिरता आपल्याला बघायला मिळते. ओके. स्थिर त्वरण असल्यामुळे जे आहे वेळेला इथं जास्त करून जे आहे कन्सिडर केलं जात नाही. ठीक आहे. आता त्यानंतर जे आहे बघा स्टेटमेंट इथे दिलेले आहेत. पहिलं आहे की हे समीकरण काळ वेळ गतिसूत्रातून वजा करून मिळवलेले आहे. ओके. त्यानंतर दुसरं आहे की हे फक्त स्थिर त्वरणासाठी लागू होते, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं आहे की त्वरण जर 0 असेल तर विस्थापन अमर्यादित असते, अमर्यादित नसतात. आता वेग जो आहे सुरुवातीचा वेग इनिशियल वेलॉसिटी ज्या पद्धतीने बदलत जाईल त्या पद्धतीने जे आहे त्वरण जे आहे तर ते 0 जरी असेल तरी पण विस्थापन जे आहे ते अमर्यादित नसणार आहे. त्याची व्हॅल्यू जी आहे वेगानुसार बदलत जाणार. ओके. सी स्टेटमेंट कसं आहे चुकीचं आहे. आता त्यानंतर जे आहे बघा चौथा आपल्याला बघायला मिळतं याचा उपयोग गुरुत्वाकर्षणाखालील उभी गतीसाठी जे आहे वापरला जातो. आता कॉन्स्टंट जे आहे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9.8 मीटर/सेकंड². एक्सेलरेशन जे आहे आपल्याला ग्रॅव्हिटीचं इथे बघायला मिळत आहे. ठीक आहे. तर एक A, B आणि D हे आपलं उत्तर इथे असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक आहे 20. इथे विचारलेला आहे की बर्नौलीच्या सिद्धांताबाबत जे आहे काही विधानं दिलेली आहेत. हे ऊर्जा संवर्धनाच्या नियमापासून प्राप्त केले जातात. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तर बेसिकली हा बेसिक फिजिक्सचा लॉ आहे आणि जेवढे काही प्रिन्सिपल जे आहे ते क्रिएट केले जातात. एनर्जी असेल, मास असेल, त्यानंतर कन्झर्वेशन असेल, व्हेलॉसिटी आहे, जेवढे काही प्रिन्सिपल्स आहेत त्यांचा बेस काय तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. ठीक आहे. तर बेसिक लॉजिक आहे बघा इथे. त्यानंतर बी स्टेटमेंट आहे हा या सिद्धांतानुसार द्रव अविकारी आणि अपारगामी जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे कसं आहे फ्लुइड इनकॉम्प्रेसेबल अँड नॉन व्हिस्कस आहे. तर आयडियल जे आहे इथे पॉस्ट्युलेट जे आहे ते कन्सिडर केले जातात. कशामध्ये? बर्नौलीच्या प्रिन्सिपल्समध्ये. आता हे जर पॉस्ट्युलेट आपण कन्सिडर केले नाही तर जे आपलं तिसरं विधान आहे तर ते ऑटोमॅटिकली जे आहे ते इथे चुकीचं किंवा बरोबर हे आपल्याला ठरवता येणार आहे. आता इथे इनकॉम्प्रेसेबल आणि त्याचबरोबर नॉन व्हिस्कस असल्यामुळे प्रेशर जे आहे बघा नेहमी कमी असणार जर वेलॉसिटी जे आहे जास्त असेल तर. ओके. वेग जो आहे हा जास्त असेल तर दाब कसा असणार? नेहमी कमी असणार. तर इन्व्हर्स रिलेशन जे आहे ते आपल्याला बर्नौलीच्या सिद्धांतामध्ये बघायला मिळतं. ठीक आहे. तर पहिलं आणि जे आहे दुसरं म्हणजे ए आणि बी बरोबर आहे. त्याचबरोबर सी जे आहे ते चुकीचं असणार आहे कारण की दिलेलं आहे की वेग जास्त असतो तिथे दाबही जास्त असतो. तर उलट दिलेला आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ए आणि बी दोन स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 21. एका पात्रामध्ये जे आहे बघा काही व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. 2 मोल आदर्श वायू आहे. तापमान जे आहे 300 केल्विन दिलेलं आहे. दाब जो आहे 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेला आहे. जर मोल्स 4 केले तर आणि तापमान जे आहे म्हणजेच व्हॉल्यूम. ओके. तापमान आणि व्हॉल्यूम यांना स्थिर ठेवायचं आहे तर दाब किती असेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं आहे म्हणजे मोल्समध्ये. त्यानंतर इथे जे आहे 2 आहे, पुन्हा इथे 2 आहे. आता मोल्सची संख्या वाढवलेली आहे म्हणजे किती? 4 केलेली आहे. तर आता निर्माण होणारा दाब किती असेल असं विचारलेलं आहे बघा. तर वाढणार की कमी होणार किंवा कमी होणार की वाढणार जे आहे वेगवेगळ्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. आता इथे 300 केल्विन जे आहे बघा टेम्परेचर हे कन्सिडर केलं जाणार आहे. का? कारण की इथे दिलेलं आहे ऑलरेडी आकारमान म्हणजेच आयतन किंवा तापमान हे ऑलरेडी काय आहे? स्थिर म्हणजेच कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. म्हणून त्याला आपण इक्वेशनमध्ये इथे घेणार नाही. आता फक्त इथे काय करायचं आहे आपल्याला तर रेशो जे आहे रेशो आपल्याला तयार करायचे आहे. काय करायचे आहेत? रेशो आपल्याला तयार करायचे आहे. ठीक आहे. तर आता जे आहे बघा आपण P1 इथे बघूया. P1 दिलेला आहे का आपल्याला? दिलेला आहे. किती आहे P1? तर 2 आहे.
राईट. त्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत का? येस, N1 पण आपल्याला दिलेला आहे. किती दिलेला आहे आपल्याला N1? हे सुद्धा 2 दिलेला आहे. राईट. त्याचबरोबर आपण पुढच्या ज्या व्हॅल्यूज आहेत P2 आपल्याला दिलेला आहे का? तर नाही, P2 आपल्याला दिलेलं नाही. त्याचबरोबर N2 आपल्याला दिलेला आहे का? तर N2 ची संख्या जी आहे 4 दिलेली आहे आपल्याला. या पद्धतीने जे आहे बघा आपल्याला रेशो इथे काढता येणार आहे. आता काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 गुणिला 2 करायचं आहे आणि जे आहे भागीला जे आहे पुन्हा इथे 2 येणार आहे. ठीक आहे. 2 जे आहे इथे कॅन्सल आउट होणार आहे आणि त्याचबरोबर जे उत्तर जे आहे आपलं होणार आहे 4. म्हणजेच काय? 4 ने जे आहे वाढणार आहे. बघा काय होणार आहे? 4 ने जे आहे तो दाब वाढणार इथे आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 22. विचारलेला आहे की H2O2 चे एक निश्चित प्रमाण पूर्णपणे बंद पात्रात जे आहे H2O आणि O2 म्हणजे ऑक्सिजन आणि जे आहे पाणी मध्ये विघटन होते, त्यावेळी पात्राचे एकूण वस्तुमानाचे काय होणार? आता ज्या पद्धतीने लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे त्याच पद्धतीने लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास हा सुद्धा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता या नियमानुसार काय आहे की मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इन अ केमिकल रिॲक्शन. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेमध्ये जे आहे वस्तुमान हे तयारही केलं जात नाही किंवा त्याला नष्ट इथे होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय? जर इथे परफेक्टली सील्ड कंटेनर आहे म्हणजेच काय? कोणताही बाह्य घटक त्यामध्ये भाग घेतोय का? तो भाग घेत नाही. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अनुसार जे आहे आपल्याला विचारलेलं आहे की वस्तुमानाचं काय होणार? म्हणजेच ते अपरिवर्तित राहते, म्हणजेच ते बदलणार नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे आपण बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 23. खालीलपैकी कोणते निर्देशक म्हणजेच इंडिकेटर आम्लीय द्रावणामध्ये रंगहीन आणि क्षारीय द्रावणामध्ये गुलाबी दिसून येते? ओके, तर बेसिकली बघा फिनॉल्फथेलिन जे आहे याच्याबद्दल इथे चर्चा केलेली आहे. ऍसिडिक सोल्युशनमध्ये ते बेसिकली कलरलेस बघायला मिळतं आणि पिंक जे आहे ते बेसिक सोल्युशनमध्ये आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 24. खालीलपैकी कोणता धातू जो आहे तो सर्वात कमी क्षरणशील म्हणजे सर्वात निष्क्रिय आहे? बघा म्हणजे त्याच्यामध्ये जी गंजण्याची प्रक्रिया जी आहे, खराब होण्याची जी प्रक्रिया आहे, कोरोसिव्ह नेचर जे आहे तो सर्वात कमी आहे. रिॲक्टिव्ह नेचर जे आहे कसं आहे? सर्वात कमी आहे. आता आयरन याच्यामध्ये येणार का? तर नाही येणार. ओके, बेसिक लॉजिक जर आपण इथे अप्लाय केल्याच्या नंतर. ठीक आहे. त्यानंतर कॉपर येणार का? कॉपर सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. ॲल्युमिनियम आणि गोल्डमध्ये जे आहे तुम्हाला कन्फ्युजन इथे होऊ शकतं. तर सर्वात जे आहे निष्क्रिय काय असणार आहे? इथे सोने असणार आहे म्हणजे गोल्ड. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बॉक्साईट जे आहे मधून जे आहे ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी प्रमुख औद्योगिक पद्धत जी आहे ती कोणती आहे? रोस्टिंगमध्ये जे आहे बघा उष्णतेचा वापर करून जे आहे इथे रोस्टिंग प्रक्रिया घडून येते, उष्णतेचा वापर केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे फ्रॉथ फ्लोटेशन टेक्निक. फ्रॉथ फ्लोटेशनमध्ये जे आहे वजन म्हणजे लाईट वेट मटेरियल आणि हेवी वेट मटेरियल म्हणजे वजनाच्या अनुसार जे एक्स्ट्रॅक्शन केलं जातं केमिकल्सचं त्याला आपण म्हणतो फ्रॉथ फ्लोटेशन मेथड. त्यानंतर तिसरा आहे इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रिकल करंट जे आहे हे पास करून जे आहे मटेरियल्सला सेपरेट करण्याचं काम जे आहे पाण्याच्या माध्यमातून केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोलायसिस असं म्हणतो. पर्याय क्रमांक 3 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. चौथं जर आपण बघितलं डिस्टिलेशन, तर डिस्टिलेशनमध्ये पण बेसिकली काय येतात उष्णतेचा जो आहे वापर करून जे आहे बॉइलिंग पॉईंटच्या नेचरवरती. ठीक आहे. शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे? बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट लक्षात घेऊन जे आहे डिस्टिलेशन मेथड जी आहे ती अचीव केली जाते आणि जे काही मटेरियल्स आहेत आपल्याकडे एलिमेंट्स तर यांचं जे आहे इथे सेपरेशन केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे 26. विचारलेला आहे की जर एक जल द्रावण लाल लिटमस निळे करते तर पीएच किती असण्याची शक्यता आहे? आता लिटमस पेपर आहे तर त्याच्यामध्ये कन्व्हर्जन हा रेड टू ब्ल्यू होत आहे. लाल पासून जे आहे ते निळ्या रंगामध्ये कन्वर्ट होत आहे. मग निळा कलर कशासाठी असतो? बेसिकली बेसिक सोल्युशनसाठी असतो. रेड जे आहे म्हणजेच काय ॲसिडिक साठी आहे. ओके, बेसिक सायन्स आहे बघा, आपण रेग्युलर याच्यामध्ये रिव्हिजन करता वेळेस जे आहे ते गोष्टी वाचलेल्या आहेत. ठीक आहे. आता ऑप्शन जर तुम्ही इथे बघितले तर विदिन सेकंड्स जो आहे हा प्रश्न इथे सॉल्व्ह होतो. 7 जे आहे होणार नाही कारण काहीतरी रिॲक्शन झालेली आहे म्हणजे पीएच मध्ये चेंजेस झालेले आहे. त्यानंतर 5 आणि 3 काय आहे? इथे ॲसिडिक आहे.
जरी तुम्हाला माहिती नसेल की ऍसिडिक होणार की बेसिक होणार, तरी पण तुम्ही इथे बघू शकता दोन्ही पण जे आहे ऍसिडिक मध्ये दिलेले आहे. मग 2 उत्तर आहेत का त्याचे? नाही, उत्तर तर कोणतं तरी एकच असणार आहे, राईट. म्हणून 1 आणि 2 जे आहे इथे कॅन्सल आउट होणार आहे. म्हणजेच ते काय असेल तर 11. पीएच किती असणार आहे? 11. म्हणजे बेसिक जे आहे तर हे आपलं इथे सोल्युशन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या मिश्र धातू त्यांच्या घटकांसोबत योग्य जुळलेले आहेत? आता इथे बघा इंटरचेंजेस केलेले आहेत. ब्रास जे आहे म्हणजे पितळ, तांबे आणि काय येणार? झिंक येणार बघा इथे. ओके. त्यानंतर इथे जे आहे पुन्हा जे आहे बघा ब्रॉन्झ, त्याला आपण कांस्य असं म्हणतो. ठीक आहे. तर ब्रॉन्झच्या संदर्भात जे आहे बघा कॉपर आणि झिंक असं दिलेलं आहे. तर कॉपर आणि झिंक होणार का इथे? तर नाही, कॉपर आणि टीन इथे असणार आहे बघा. कॉपर आणि काय असणार आहे? टीन इथे असणार आहे. त्यानंतर तिसरं जर आपण बघितलं स्टेनलेस स्टील, लोह, क्रोमियम आणि निकेल. करेक्ट डिस्क्रिप्शन आहे. विचारलेलं काय आहे? योग्य जोडलेले आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आहे 28. विचारलेला आहे की पेट्रोलियमचा अपघट जे आहे याच्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये कोणत्या अंशाचा वापर विमान इंधनात केला जातो? म्हणजे एव्हिएशन फ्यूल. यालाच म्हटलं जातं जेट फ्यूल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं हे नाव जेट फ्यूल. तर रॉकेल जे आहे बघा केरोसिन, केरोसिनचा वापर केला जातो. डिझेलचा आहे का? नाही. पेट्रोलचा आहे का? नाही. बिटुमेनचा आहे का? तर नाही. कशाचा वापर आहे? रॉकेलचा म्हणजेच केरोसिनचा. का केलं जातं? कारण की फ्रीजिंग पॉईंट कसा आहे? कमी आहे, -47 डिग्री सेल्सिअस आहे. ओके. तर फ्रीजिंग पॉईंट जे आहे कमी असल्यामुळे जे आहे सस्टेनेबिलिटी जी आहे स्पेसमध्ये कशी आहे? केरोसिनची चांगली आहे आणि जास्त आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. जर माती अत्यंत आम्लीय असेल तर तिच्या सुधारणासाठी खालीलपैकी कोणते संयुग जे आहे कंपाऊंड जोडावे? तर कॅल्शियम ऑक्साईड जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे आहे 4 कॅल्शियम ऑक्साईड. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आहे 30. विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती प्रक्रिया थेट O2 म्हणजेच ऑक्सिजन निर्माण करते? तर बेसिकली प्रकाश प्रतिक्रिया जी आहे याच्या दरम्यान पाण्याचे प्रकाश अपघटन म्हणजेच फोटोलायसिसची प्रक्रिया आहे. त्यामुळे डायरेक्ट ऑक्सिजन जे आहे आपल्याला निर्माण होताना दिसतो. पहिल्या ऑप्शनमध्ये जे आहे बघा CO2 दिलेला आहे, त्यामुळे हे डायरेक्टली कॅन्सल होणार आहे. तिसरी आणि चौथं जे ऑप्शन आहे याच्यामध्ये आपल्याला पुढच्या स्टेजेस ज्या आहेत त्या बघायला मिळतात, त्यामुळे हे सुद्धा याचं ऑप्शन नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आहे 31. दृश्य केंद्रकीय पेशी मध्ये क्रेब्स म्हणजेच जे आहे आपल्याला युकॅरियोटिक सेल जो आहे त्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड चक्र कुठे घडून येते? तर सायटोप्लाझम तर नसणार आहे बघा, कारण की हे जे आहे कसं आहे आवरण आहे. ठीक आहे. त्यानंतर मायटोकॉन्ड्रियाशी रिलेटेड आहे, कारण की तिन्ही ऑप्शन्समध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया नाव दिसून येतं. आता त्याच्यामध्ये बारीक लक्ष आपल्याला द्यायचं आहे. मेम्ब्रेन नाव पुन्हा आलेलं आहे बघा, तर मेम्ब्रेन असणार आहे का? तर मेम्ब्रेन नाही. ठीक आहे. तर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इंटरमेम्ब्रेन स्पेस ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता इथे स्पेस आहे बघा, पुन्हा एकदा इथे काय आलेला आहे शब्द? मेम्ब्रेन शब्द आलेला आहे. ठीक आहे. तर शब्द करून जे आहे आपल्याला जे आहे ओळखायचं आहे, त्याचे फंक्शन जे आहेत ते आपल्याला ते आयडेंटिफाय करायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. 2 विषम युग्मनजी उंच वनस्पती म्हणजेच ज्याला आपण म्हणतो डॉमिनंट जे आहे टॉल प्लांट्स, तर यांच्यामध्ये पेरणी केली तर टी डॉमिनंट उंच आणि टी जे आहे बटू म्हणजे लहान, तर F2 मध्ये बटू लहान वनस्पतींचे प्रमाण काय असेल? म्हणजे किती शक्यता आहे की डॉर्फ स्पेसिस जी आहे ती प्लांटची इथे क्रिएट होणार आहे. ठीक आहे. सरळ सरळ जे आहे बघा आपल्याला इथे इक्वेशन लिहायचं आहे की पहिली शक्यता आहे डॉमिनंट असणार आहे, पुढच्या ज्या 2 शक्यता आहे त्या कशा असणार आहे? टॉल आणि डॉमिनंट, आणि जी चौथी शक्यता आहे ती कशी असणार आहे? डॉर्फची असणार आहे, म्हणजे स्मॉल टीटी. ठीक आहे. तर कॅपिटल टीटी आहे, स्मॉल टीटी आहे, 1 कॅपिटल 1 स्मॉल जे आहे डॉमिनंट, टॉल, डॉमिनंट, डॉर्फ. हे जे कॉम्बिनेशन आहे आपल्याला 4 प्रकारे जे आहे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर आता विचारलेलं काय? त्यांचं प्रोपोर्शन ऑफ द डॉर्फ प्लांट्स म्हणजे डॉर्फ असण्याची शक्यता किती आहे? तर एकच आहे, 4 पैकी 1 आहे, म्हणजेच किती? 1/4. उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 1/4. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. फायलम पोरिफेरा जे आहे त्याला आपण संघ पोरिफेरा असं म्हणतो, यामध्ये नसलेले पण संघ नेडारिया म्हणजेच फायलम नेडारिया सिलेंट्रेटामध्ये असलेले वैशिष्ट्य कोणते? तर ऊती स्तराचे संघटन बघायला मिळतात आपल्याला. ठीक आहे. ऊती स्तराचे संघटन कशामध्ये बघायला मिळतात? सिलेंट्रेटामध्ये बघायला मिळतात.
पॉरिफेरामध्ये कशा आहे, पेशी स्तराच्या आहे बघा. ठीक आहे, त्यामुळे जस्टिफाय होतं आन्सर पर्याय क्रमांक 2. तर जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 विचारलेला आहे की खालीलपैकी डॅश हे प्रकाश स्वयंपोषी अधिकेंद्रकीय आहे. आता इथे जर यीस्ट आणि किण्वाचा विचार केला तर हे काय आहे, तर हे बेसिकली युकॅरियोट्स आहे, म्हणजे दृश्य केंद्रकीय जे आहे पेशीपासून हे बनलेले असतात. त्यामुळे सेकंड ऑप्शन इथे कॅन्सल होणार आहे. तिसऱ्या ऑप्शनकडे आपण जाऊयात, प्लाझ्मोडियम. तर हे बेसिकली प्रोटोझोआ, ज्याला आपण आदिजीव असं म्हणतो, या कॅटेगरीमध्ये. त्यामुळे थर्ड ऑप्शन सुद्धा इथे कॅन्सल आउट होणार आहे. चौथं जे ऑप्शन आहे बघा मायकोप्लाझ्मा, त्यांच्यामध्ये जे आहे फोटोसिंथेसिस हे आपल्याला बघायला मिळत नाही. ठीक आहे, त्यामुळे बॅक्टेरिया असून सुद्धा जे आहे मायकोप्लाझ्मामध्ये जे आहे आपल्याला स्वयंपोषी हे जे वैशिष्ट्य आहे हे दिसून येणार नाही. त्यानंतर जे पहिलं ऑप्शन आहे बघा सायनोबॅक्टेरिया, तर यांचं जे काही पोषण आहे तर हे फोटोसिंथेसिस मार्फत होताना आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे. तर शेवटचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 35. इथे विचारलेला आहे की एकाच कंटेनरमध्ये समान तापमान आणि दाबावर 2 वायू आपल्याला दिलेले आहेत बघा. वायू ए ज्याच्यामध्ये 0.5 मोल, त्याचबरोबर वायू बी ज्याच्यामध्ये 1.5 मोल संख्या जी आहे आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर पूर्ण दाब जो आहे आपल्याला दिलेला आहे जो पी टोटल याने दर्शवला जातो, म्हणजेच किती असणार आहे, 1 ATM तो असणार आहे. ठीक आहे, पी टोटल किती असणार आहे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यानंतर पुढे दिलेला आहे की वायू एचा आंशिक दाब किती असेल, म्हणजेच काय विचारलेलं आहे, पार्शियल प्रेशर आपल्याला गॅस एचं विचारलेलं आहे. 2 वायू दिलेला आहे ए आणि बी, त्याच्यापैकी गॅस एचा आपल्याला पार्शियल प्रेशर इथे विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आहे बघा डाल्टनचा नियम वापरला जाणार आहे. ओके, पण त्यापूर्वी जे आहे आपण याला डिटेलमध्ये सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, तर पी टोटल जे आहे आपण लिहिलेलं आहे ऑलरेडी, किती असणार आहे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यानंतर पुढच्या संख्या ज्या आहेत त्या आपण लिहूयात. मोल्स जे आहेत गॅस ए मध्ये ते किती असणार आहे, 0.5. त्याचबरोबर गॅस बी मध्ये किती असणार आहे, 1.5 आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आता टोटल मोल जर आपण इथे लिहिले, टोटल नंबर ऑफ मोल्स किती होणार आहे, 0.5 प्लस 1.5 म्हणजे किती, 2 मोल जे आहे आपल्याला टोटल इथे मिळणार आहे. किती मिळणार आहे, 2. आता मोल फ्रॅक्शन जे आहे आपण एचा काढूया. का एचा काढायचा आहे, कारण की पार्शियल प्रेशर आपल्याला एचं विचारलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मोल फ्रॅक्शन आपल्याला इथे काढावं लागणार आहे. मोल फ्रॅक्शन कशाचं, तर गॅस एच्या संदर्भात. आता गॅस एच्या संदर्भात जे आहे काय असणार आहे फॉर्म्युला, यस, तर नंबर ऑफ मोल्स जे आहे एचे किती दिलेले आहे, 0.5 डिवायडेड बाय टोटल मोल्स म्हणजे किती आहे, 2. किती असणार आहे संख्या, 0.25 मोल. तर मोल फ्रॅक्शन गॅस एचा किती असणार आहे, 0.25 मोल असणार आहे. ठीक आहे, आता मोल फ्रॅक्शन काढल्याच्या नंतर पुढे जे आहे आपल्याला डाल्टनचा नियम जो आहे तो यूज करायचा आहे. कोणता नियम यूज होणार, डाल्टन्स लॉ. आता या लॉ अनुसार आपल्याला जे आहे प्रेशर जे आहे टोटल याच्यामध्ये जे आहे त्याचा गुणाकार कशाशी करायचा आहे, जे आपण फ्रॅक्शनल मोल इथे काढलेला आहे त्याच्यासोबत आपल्याला करायचा आहे. म्हणजे किती, 0.25 इंटू 1 किती येणार आहे आपलं उत्तर, 0.25 पी. ठीक आहे, तर एवढा जो आहे पार्शियल प्रेशर 0.25 तो इथे क्रिएट होणार आहे बघा. ठीक आहे, तर आता त्याच्यामध्ये जे आहे ऑप्शन्स आपण चेक करूयात. तर ऑप्शन नंबर 1 जे आहे बघा हे आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे. चला पॉलिटीचे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 36 जे आहे, चुकीची जोडी ओळखा. आता आपण जर बघितलं जुने पेपर जरी बघितले बघा तर समित्यांवर आपल्याला प्रश्न जे आहेत ते रुटीन विचारले जातात. सो इथं जे आहे राष्ट्रध्वजावरती तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सुखाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी KM मुंशी, ही ती जो दिवस संघ राज्यघटनेच्या आर्थिक तरतुदीबाबत तज्ज्ञ समिती जी आहे, तर नलिनी रंजन सरकार जे आहे, ओके, ते इथं पाहिजे, नलिनी रंजन सरकार. ओके, 36 नंबर जे आहे
त्याच्यामुळे तुमचं उत्तर जे आहे चुकीचं विचारलेलं आहे. 2 नंबर जे आहे बघा, मायनर आणि मेजर दोन्ही प्रकारच्या समित्या ज्या आहेत तर त्या तुम्ही करणं अपेक्षित आहे. घटनेमधला भाग 12 कशाशी संबंधित आहे असा तुमचा प्रश्न आहे बघा. घटनेमधला जो भाग 12 आहे तर तो वित्त, मालमत्ता, करारनामे आणि खटले याच्याशी संबंधित आहे. तुम्ही जर बघितलं की हे अनुसूचित आदिवासी क्षेत्र जे आहे हा भाग जो आहे तर तो 10 आहे बघा. केंद्र राज्य संबंध जे आहे भाग जो आहे तो 11 आहे, हा 13 आहे, है ना. भाग यांनी जे आहे रुटीन विचारलेले आहेत त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. 264 ते 300A हे लक्षात असू देत आर्टिकल. देन घटनेतलं कलम 16 जे आहे बघा, याचा जर विचार केला आपण तर त्याच्या संबंधीचे योग्य तरतुदी तुम्हाला विचारलेल्या आहेत. फंडामेंटल राईट्सवर प्रश्न रुटीन आहेत, कलम प्रॉपर माहीत पाहिजे. राज्य संस्थेच्या नियंत्रणाखालच्या सर्व रोजगार आणि नेमणुकी बाबीमध्ये समानता असेल, बरोबर आहे. सर्व सरकारी खाजगी नोकरीमध्ये समानता, आता याच्यामध्ये खाजगीचा संबंध येत नाही, हे फक्त आणि फक्त सरकारीसाठी आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्तर इथंच आलं बघा. ओके, सो बी जे आहे तर ते चुकीचं आहे आणि हे चुकीचं असल्यामुळे तुम्हाला त्यांनी योग्य तरतुदी विचारलेल्या आहेत. सो बी कुठं आहे बघा, इथं बी आहे, इथं बी आहे, त्याच्यानंतर इथं पण बी आहे. ACD इज युअर आन्सर. 3 ठिकाणी रिजेक्शननी हे बाहेर आलं. ओके, सो इथं सिम्पली जे आहे की हे सगळं कशासाठी आहे, सरकारी गव्हर्नमेंट जॉबच्या बाबतीमध्ये कलम 16 आहे बघा. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या घटना शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहेत. ओके, सो याच्यामध्ये 86वी घटनादुरुस्ती 2002, कलम 21A आणि उन्नीकृष्ण खटला जो आहे 1993 जो आहे. सो या 3ही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या शिक्षणाशी जे आहेत संबंधित आहे आणि त्याच्यामुळे जे आहे उत्तर जे आहे बघा याचं ABC आहे. या खटल्यामध्ये जे आहे शिक्षण कंपल्शन आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या बाबी आहेत तर त्या दिलेल्या आहेत बघा. त्याच्यानंतर 40 नंबरचा प्रश्न जो आहे, राष्ट्रपतींना आपली कार्य पंतप्रधानांनी मंडळाच्या सल्ल्यानुसार करावी लागतात आणि राष्ट्रपती या सल्ल्याचा फेरविचार करण्याचं सांगू शकतात. ही तरतूद 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टने आलेली आहे. 42nd नुसार जे आहे पुनर्विचाराचा संबंध इथं नव्हता. मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याच्या न्यायीन पुनर्विलोकनचे तत्व लागू होत नाही. सो 40 जे आहे त्याचं उत्तर जे आहे बघा A आणि B दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. मुळात जे आहे बघा तुम्हाला काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स वगैरे आणि त्याच्यावर रुटीन प्रश्न आहेत, तुम्ही PYQ एकदा जर बघितलं तर सो या गोष्टी जरा लक्षात असू देत. महान्यायवादी यांच्याबद्दल जे आहे योग्य निदान ओळखा. तर महान्यायवादी जे आहे बघा तर त्यांच्याबद्दल जे आहे ओके अटॉर्नी जनरल पाहिजे बघा, इथं जजेस नाही. ओके, तर यांची जी आहे नेमणूक जी आहे बघा राष्ट्रपतींमार्फत होते. पगार भत्ते जे आहे संसद नाही, राष्ट्रपती ठरवतात. सो इथं तुम्हाला योग्य विधान निवडलं आहे. इथला जो B आहे बघा तो B इथं आहे, इथं आहे, इथं आहे. आन्सर इज ACD. ओके, जर तुम्हाला असं स्टेटमेंट आलं तर त्या याच्यामधून तुम्हाला स्टेटमेंट बाजूला काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा जो प्रश्न आहे बघा म्हणजे 42 नंबरचा प्रश्न पॉलिटीचा 7वा, बालकांना निरोगी किंवा मोकळ्या वातावरणामध्ये वाढवण्याची, विकास करण्याची संधी मिळावी, बालक व युवक यांची पिळवणूक होऊ न देणे अशी तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे. सो 42 नंबर जे आहे बघा त्याचं उत्तर जे आहे 39 जे आहे बघा. ओके, सो आन्सर इज 39. ओके, सो एकंदर ही एक बाब लक्षात ठेवा. 39 मध्ये हे सगळे उल्लेख. DPSP जे आहे तर ते आपण प्रॉपरली केले पाहिजे. त्याच्यानंतर 48 नंबरचा जो प्रश्न 43 नंबरचा प्रश्न आहे, लोक अदालतबद्दल चुकीचे पर्याय निवडा. आता लोक अदालत जे आहे त्याच्यावर अपील करता येत नाही, बरोबर आहे बघा, है ना. दिवाणी प्रकार जे आहे त्याच्यात गोष्टी ज्या आहेत त्या डील होतात. तुम्हाला इनकरेक्ट विचारलं, दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक आहे. घटनेतील 233 नुसार जे आहे स्थापन होतं तर हे चुकीचं आहे. नॅशनल लीगल सर्व्हिसेस ॲक्ट जो आहे बघा त्याच्यानुसार लोक अदालत जी आहे ती येते. त्याच्यामुळे इथं जे आहे तुम्हाला 4 जो आहे तर तो याच्यामध्ये डील होतो बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाबद्दल योग्य विधान निवडा. आयोगाच्या सदस्यांची संख्या जी आहे तर ती संसद नाही, ते राष्ट्रपती ठरवतात. ओके, आणि इथं जे आहे आता सध्या 1+10 असं हे गणित आहे. तिच्यामुळे हा A जो आहे तर तो गेला, हा A गेला. आन्सर जे आहे बघा 4 आहे UPSC जे आहे त्याच्या संबंधीचं. त्याच्यामुळे काय आहे ना रिजेक्शनमधून पण काही गोष्टी आपण डील करू शकतो. राजीनामा राष्ट्रपतींकडे, त्यांचा कार्यकाळ जो आहे तो 65 वर्ष आणि 6 वर्ष. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला, संसद आणि जे आहे राज्य विधिमंडळामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाचा कालावधी 10 वर्षापर्यंत वाढवणं हे कुठल्या घटनादुरुस्तीने केलेलं आहे. 104 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट जे आहे. आता बघा 103 जे आहे तर ती EWS आहे बघा आपली.
इकॉनॉमिकली विकर सेक्शन। अनिवासी भारतीय जे आहेत त्या अनिवासी भारतीयांबद्दल NRI जे आहे बरोबर विधान निवडा। ते भारताचा पासपोर्ट धारण करतात, भारताचे नागरिक असतात, त्यांना सगळे राजकीय जे आहे तर ते अधिकार मिळतात। तीनही स्टेटमेंट जे आहेत तर ते योग्य आहेत बघा अनिवासी भारतीयांबद्दल। राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल चालू असताना लोकसभेचा 5 वर्षांचा कार्यकाळ जो आहे एका वेळी 1 वर्षासाठी वाढवता येतो, अशा प्रकारे तो किती वेळा वाढवू शकतो आपण, तो किती वेळा वाढवला जाऊ शकतो बघा। 47 जे आहे राष्ट्रपती पद जे राष्ट्रीय आणीबाणी जे असते नॅशनल इमर्जन्सी, तर ते किती वेळा एक्सटेंड होऊ शकतं। राज्यांच्या बाबतीमध्ये जर असेल बघा गव्हर्नर्स रूल जे आहे तर ते 3 वर्ष जे आहे तेवढं त्याला लिमिट आहे। त्याच्यानंतर उपसरपंच सरपंच यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जो आहे त्याच्याबद्दल योग्य विधान। आता हे प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीच्या बाबतीमध्ये आहे। अविश्वास ठराव मांडण्यासाठी ग्रामसभेच्या 1/3 सदस्यांच्या सहीने ग्रामसचिवाकडे नोटीस देणं आणि त्याचबरोबर जे आहे सरपंच उपसरपंच निवडणुकीच्या दिनांक 2.5 वर्षाच्या आत अविश्वास प्रस्ताव तुम्हाला आणता येत नाही। प्रत्यक्ष निवडणूक असेल तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्क होतात बघा। ओके, महिलांच्या बाबतीमध्ये ते 1/3 50% कडे जातं, पण हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या बाबतीमध्ये A आणि B अशा दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते तुमचे डील होते। त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अस्पृश्यता निवारण कामात खालीलपैकी कोणकोणती कामं समाविष्ट आहेत। सो याच्यामध्ये हरिजन सप्ताह साजरा करणं येतं, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणं, झुणका भाकर कार्यक्रम, अस्पृश्यता निवारणासाठी उत्कृष्ट कामं करणाऱ्या गावांना जे आहे पुरस्कार देणं, ABCD जे आहे बघा। ओके, सो याचे सगळे ऑप्शन जे आहेत ते डील होतात। त्याच्यानंतर जे आहे खालीलपैकी योग्य विधान निवडा। महापौर यांचा पदावधी 2.5 वर्ष इतका असतो। महापौर आपला राजीनामा महापालिका आयुक्त यांच्याकडे देऊ शकतात आणि महापौर पदासाठी आरक्षणाची तरतूद नाही। तर इथं जे आहे उपमहापौर पद जे आहे बघा त्याच्यासाठी जे आहे आरक्षणाची तरतूद नाही। सो आन्सर जे आहे A and B। 50वा जो प्रश्न आहे बघा सो त्याचं उत्तर जे आहे तर ते A and B। सो पॉलिटीचे हे प्रश्न होते। सो दर लेक्चरमध्ये मी जे आहे प्रत्येक डिस्कशन तुम्हाला सांगितलं आहे आपले जे हे आहे टेस्ट आहे त्याच्यावर तुम्ही काम करा, त्याचं रिव्हिजन मोठ्या प्रमाणावर जे आहे तर तुम्ही केल्या पाहिजेत आणि तुम्हाला अजूनही कुठले काही इश्यू असले तर तुम्ही येऊन भेटू शकता। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली जी आहे शेवटची टेस्ट आहे। सो आतापर्यंतच्या जेवढ्या टेस्ट झालेल्या आहेत त्या चांगल्या रिवाईज करा। तिच्यामध्ये जर तुम्हाला काही इश्यू असले तर तेवढे बुक्समधून जे आहे तर ते तुम्ही किंवा तुमच्या नोट्समधून ते टॉपिक परत एकदा रिवाईज करा आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण वाचलेल्या आहेत की नाही, एखादा मुद्दा सुटला आहे का तर त्या बघून घ्या, जेणेकरून आपल्याला प्रिलिम्समध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या सोप्या होतील। आपल्याला प्रिलिम्स करता 1 डे रिव्हिजन सेशन्स पण टीम स्पॉटलाईटने ॲपवर जे आहे 99 रुपीजमध्ये अवेलेबल करून दिलेले आहे तर ते तुम्ही बघू शकता। एक जिल्हा एक नदी जे आहे हा उपक्रम कोणत्या राज्याने राबवण्यास सुरुवात केलेली आहे, तर याच्यामध्ये जे आहे उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे तर ते एक जिल्हा एक नदी जे आहे हा उपक्रम राबवतोय बघा, जिच्यामध्ये नद्यांचं पुनरुज्जीवन करणं जे आहे तर तो त्यांचा अजेंडा असणार आहे। 52 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, नुकतंच निधन झालेल्या B सरोजादेवी या अभिनेत्रीबद्दल योग्य विधान निवडा। आता त्या तमिळ नाही तेलुगू चित्रपटसृष्टीमधल्या पहिल्या महिला सुपरस्टार होत्या, तिच्यामुळे A जो आहे बघा आपला तर तो A काढून टाकायचा आहे। इथंच तुमचं उत्तर येऊन जातं। तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना अभिनय सरस्वती म्हटलं जायचं की त्यांनी तेलुगू तमिळ दोघीकडे काम केलेलं आहे। कन्नडाटू पैंगिली म्हणजे काय तर कन्नड पोपट असं पण त्यांना जे आहे संबोधलं जायचं। त्यांना सर्व पद्म पुरस्कार मिळाले आहेत का तर नाही, त्यांना जे आहे पद्मश्री पद्मभूषण हे पुरस्कार मिळालेले आहेत, पद्मविभूषण मिळालेलं नाही आहे। त्यामुळे जे आहे उत्तर आपलं जे आहे तर ते B and C आहे। 53 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणतं राज्य हे पंप स्टोरेज प्रकल्पामध्ये देशात अग्रणी ठरलेलं आहे, तर आपला महाराष्ट्र जो आहे तो पंप स्टोरेजमध्ये जे आहे पहिल्या क्रमांकावर आहे। त्यामुळे याचं जे उत्तर आहे तर ते 1 आहे। आता बघा कोड पिंक ही संज्ञा कशाशी संबंधित आहे। आता कोड पिंक जे आहे हे हॉस्पिटलशी संबंधित आहे। हॉस्पिटलमध्ये जे आहे ना बऱ्याचदा असं होतं बघा, नुकतंच जन्माला आलेलं मूल जे आहे ते चोरून नेण्याचे प्रकार होतात, तर त्या केसमध्ये जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादं मूल बेपत्ता झाला असेल तर त्या केसमध्ये ती मूल बेपत्ता झाल्यानंतर कोड पिंक लागू केला जातो। हॉस्पिटलचे सगळे जे आउटलेट्स आहेत सगळे दरवाजे बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले जातात आणि मग एकंदरीत ते मूल कुठं आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला जातो, याला कोड पिंक म्हटलं जातं बघा। त्याच्यानंतर ह्याने महाराष्ट्रामध्ये पण आपण सगळ्या दूर लागू करतोय आता, त्यामुळे ते न्यूजमध्ये होतं।
भारतीय न्याय संहितेच्या कोणत्या कलमानुसार पती पत्नी या दोघांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे? भारतीय न्याय संहितेचं कलम 144 जे आहे त्याच्यानुसार पती आणि पत्नी हे दोघं जे आहे पोटगी मागू शकतात. जर पत्नी चांगला जॉब करते आहे किंवा तिला प्रॉपर सॅलरी आहे तर पती जे आहे तिच्याकडून पोटगी मागू शकतो घटस्फोटानंतर जे आहे. तर तो एक सिनॅरिओ याच्यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा जो प्रश्न आहे आपला 56वा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्रातील बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवली गेली. महाराष्ट्रातील बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी मुस्कान जे आहे बघा. आता इथं काय केलेलं आहे तर हे इंटरचेंज केलेलं आहे. बेपत्ता मुलांचा शोध घ्यायला ऑपरेशन मुस्कान होती आणि बेपत्ता महिलांसाठी ऑपरेशन शोध होती. सो हे इंटरचेंज केलेलं आहे. यापैकी नाही असं याचं उत्तर आहे बघा. सो दोघी गोष्टी ज्या आहेत तर त्या इंटरचेंज झालेल्या आहेत. भारतातला पहिला आदिवासींसाठीचा जिनोम प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? आता बघा ट्रायबल्सवर प्रश्न विचारण्याची जी वृत्ती आहे तर ती आयोगाची वारंवार दिसून येते. ट्रायबलचा जिनोम पहिला प्रोजेक्ट जो आहे तर तो गुजरात राज्यामध्ये जे आहे तर तो येतो आहे. त्याच्यानंतर माता हरी ही कोणत्या देशाची नागरिक होती जी हनी ट्रॅपसाठी प्रसिद्ध होती? हनी ट्रॅपच्या ज्या आहेत बऱ्याचशा केसेस आपल्या समोर आलेल्या आहेत आणि हनी ट्रॅपमध्ये पहिली हनी ट्रॅप करणारी महिला म्हणून जिचं नाव घेतलं जातं ती माता हरी आहे. माता हरी जी होती ती डच होती बघा. सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये आस्पेक्ट आहे माता हरी जे आहे बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे की स्वच्छता सर्वेक्षण 2025 बाबत जे आहे आपल्याला विधान निवडायचं आहे. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये अहमदाबाद जे आहे हे सर्वात स्वच्छ शहर ठरलं. इंदूर हे सर्वात स्वच्छ शहर जे आहे ते होतं वर्षानुवर्ष, ती मोठी परंपरा आहे. पण आता यांनी काय केलं सुपर स्वच्छ लीग नावाची एक नवीन श्रेणी काढलेली आहे. तिच्यामध्ये जे आहे इंदूर शहर जे आहे सर्वात स्वच्छ शहर जे आहे ते ठरलेलं आहे बघा. महाराष्ट्राला स्वच्छता सर्वेक्षणामध्ये 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. हे 3ही स्टेटमेंट जे आहेत ते योग्य आहेत. महाराष्ट्राने जे आहे मॅक्झिमम पुरस्कार याच्यामध्ये जिंकलेत आणि त्यामुळे जे आहे याचं जे उत्तर आहे बघा तर ते वरील सर्व असं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला तो म्हणजे INS निस्तारबद्दल जे आहे बिनचूक विधान निवडा. आता अशा गोष्टी ज्या आहे बघा शेवटची टेस्ट आहे आपली, एवढे सगळे पेपर आपण सोडवलं आहे. बिनचूक नसलेले, बिनचूक, चूक, योग्य ते नीट बघा. भारतातील पहिलं पूर्णपणे स्वदेशी डायव्हिंग आधार जे आहे वाहन आहे बघा हे. आता यामधले जर गोष्टी आपण बघितल्या तर INS निस्तर जे आहे पूर्णपणे स्वदेशी डायव्हिंग असणारं जे आहे तर ते व्हेकल आहे हे बरोबर आहे. आत्मनिर्भर अंतर्गत याची जी आहे आपण बांधणी केलेली आहे आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनी याची जी आहे तर ती बांधणी केलेली आहे. सो 60 नंबरचा जो प्रश्न आहे बघा याच्यामध्ये सगळीची सगळी स्टेटमेंट जे आहे तर ते अतिशय योग्य आहेत बघा. त्याच्यानंतर 61वा जो प्रश्न आहे बघा शियान 28B01 हा उपग्रह कोणत्या देशाशी संबंधित आहे? चीन, दक्षिण कोरिया, जपान, मलेशिया. सो शियान जे आहे चीनशी संबंधित आहे. सो हा एक रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा 62 नंबरचा जो प्रश्न आहे. आता दही हंडी या खेळाला साहसी खेळाचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे का? तर यस दिलेला आहे. दही हंडी दरम्यान जर गोविंदा अपघातग्रस्त झाला तर त्याला 10 लाखांचं नाही त्याला 5 लाखांचा विमा मिळणार आहे. जर दही हंडी या खेळादरम्यान एखाद्या गोविंदाचं निधन झालं दुर्दैवी तर त्या केसमध्ये 10 लाख रुपयाचा विमा असेल, पण अपघात झाल्यास 5 लाखाचा विमा असणार आहे. सो हा एक मुद्दा इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आहे पॅन 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 हा आपत्कालीन संदेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे बघा? तर जो आहे विमान सेवेशी संबंधित आहे. मधल्या काळामध्ये एका विमानाचा अपघात झाला होता आणि तिच्यामध्ये मे डे कॉल न्यूजमध्ये आला होता बघा. सो विमान सेवेचा विचार करता पॅन 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 हा कॉलसुद्धा जो आहे एमर्जन्सीमध्ये दिला जातो. सो ही एक गोष्ट हिच्यामध्ये लक्षात ठेवा. 64 जे आहे बघा खालीलपैकी कोणत्या देशाने मतदानाचं वय 18 वरून 16 वर्ष केलेलं आहे? सो मतदानाचं वय 18 वरून 16 करणारा देश जो आहे तर तो UK आहे. UKने मतदानाचं वय जे आहे 18 वरून 16 वर्ष केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर 65वा जो प्रश्न आहे आपला आणि करंटचा शेवटावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने पूर्णतः डिजिटल स्टॅम्पिंग प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केलेली आहे? तर ते जे राज्य आहे तर ते कर्नाटक आहे बघा. कर्नाटक राज्य जे आहे आजच्या डेटमध्ये पूर्णपणे जे आहे डिजिटल स्टॅम्पिंग राबवतो आहे बघा. सो करंट हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आपल्यासाठी.
करंटची जी बॅच आहे ती ॲपवर आपल्या अवेलेबल आहे. तुम्हाला करंट संबंधीचा काही इश्यू असेल तर तुम्ही नोट्स वापरू शकता स्पॉटलाईटच्या. तुम्ही ॲपवर लेक्चरसुद्धा करू शकता, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जे आहेत तर त्या गोष्टी करंटमध्ये डील करता येतील. चला इकॉनॉमिकचे प्रश्न बघूयात. 66 नंबरचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कशाचा समावेश द्वितीय क्षेत्रात होत नाही? तर द्वितीय क्षेत्रामध्ये जे आहे पर्यटनाचा नाही होत. पर्यटन जे आहे तृतीयकमध्ये येतं. बाकी पाणी पुरवठा, वीज सप्लाय असेल किंवा गॅसचा पुरवठा जो आहे तर तो द्वितीय क्षेत्रामध्ये होतो. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी जे आहे बघा चतुर्थक असेल तर त्या गोष्टी खूप प्रॉपरली बघून ठेवा. रुटीन प्रश्न आहेत. 67 नंबरचा प्रश्न बघा. कशाचा समावेश वेबलेन वस्तूंमध्ये होतो? वेबलेन गुड्समध्ये कशाचा समावेश होतो? तर बघा ब्रँडेड कपडे असतील, कलात्मक वस्तू असतील. म्हणजे काय ना की त्याची किंमत पण जास्त असते. किंमत जास्त असते, लोकांचा कल त्याच्याकडे असतो की हे ब्रँडेड आहे, महाग आहे, म्हणून ते लोक त्याला प्रेफर करतात. दॅट्स वाय जे आहे या दोन गोष्टी. बाकी केरोसिन, बटाटा याचा काय तिथं संबंध नाही. सो तुम्हाला जे आहे बी अँड सी इज द आन्सर. दोन गोष्टी याच्यामध्ये आहे बघा, बी आणि सी जे आहे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 68 नंबरचा प्रश्न बघा जो आहे कुझनेट्स वक्र जे आहे बघा. कुझनेट्स वक्र जो आहे तो कसा असतो? तर कुझनेट्स वर्क असा असतो बघा, तो व्ही नाही असतो, उलटा यू असतो तो. त्यामुळे हे चुकीचं आहे बघा. तिथं ए गेलं, इकडं पण हे गेलं. उत्तर बी एन सी आहे. आर्थिक वाढ आणि असमानता याचा याच्यामध्ये जो आहे संबंध, आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला इनइक्वॅलिटी दिसते, नंतर ती इक्वॅलिटी जे आहे वेगवेगळ्या उपाययोजना करून आपण डील करतो. आपलं जे इन्कम इनइक्वॅलिटी आणि पर कॅपिटा इन्कम या दोघांचा विचार करून याच्यामध्ये गोष्टी केल्या जातात बघा. त्याच्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न 69 नंबरचा, तो म्हणजे खालीलपैकी कोणाला मॅक्रो इकॉनॉमिकचे जनक म्हटलं जातं? मॅक्रो इकॉनॉमिकचं जनक जे आहे जॉन केन्स यांना म्हटलं जातं. सो इथं जो मुद्दा आहे तो म्हणजे काय? जॉन केन्स. मॅक्रो इकॉनॉमिकचे जनक जॉन केन्स आहेत बघा. खालीलपैकी कशाचा समावेश जो आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पन्न पद्धतीत केला जात नाही? आता बघा इथं दिलेल्या गोष्टी लॉटरीमधून मिळालेलं उत्पन्न असेल, बॉन्ड विकून मिळालेलं उत्पन्न, शेअर विकून मिळालेलं उत्पन्न, ओके, किंवा सेकंड हँड वस्तू ज्या आहे त्या विकून मिळालेलं, ह्या सगळ्यांचा विचार उत्पन्न पद्धतीनुसार नॅशनल इन्कम मोजताना केला जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, अर्थव्यवस्थेचा कुठला वक्र सर्वात आशादायी असतो? तर याच्यामध्ये जे आहे ना झेड वक्र जो असतो बघा तर तो सगळ्यात आशादायी असतो. ओके, झेड वक्र जो आहे तर तो सगळ्यात आशादायी मानला जातो बघा. सो आन्सर जे आहे व्हीचं काय असतं? जेवढं पटकन अर्थव्यवस्था खाली जाते तशी ती वर येते. यू मध्ये काय होतं की ती अर्थव्यवस्था काही काळ खाली रेंगाळते मग वर येते. आणि के जो आहे तुम्हाला चौथा टाकलेला इथं, तर तिच्यामध्ये काही क्षेत्र जे आहेत तर ते वर जातात, काही क्षेत्र जे आहेत तर ते खाली येतात बघा. त्याच्यानंतर जे आहे पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलनाबद्दल बिनचूक विधान. 17 ऑक्टोबर दिवस याच्यासाठी साजरा केला तो बरोबर आहे, आणि हा दिवस 1945 पासून साजरा केला होतो तर नाही. हा जो दिवस आहे तो 1987 पासून साजरा होतो, त्यामुळे हे चुकीचं आहे. फक्त उत्तर ए बरोबर आहे बघा. त्यानंतर जे आहे संरचनात्मक बेरोजगारी जी आहे बघा आपली, संरचनात्मक बेरोजगारी जी आहे ते बेरोजगारीचं जे आहे अपेक्षित कौशल्याच्या अभावामुळे होतं, हे बरोबर आहे. स्किल मिसमॅच होतात तिथं, पण ही अल्पावधीसाठी नाही लॉंग टर्मसाठी असते. त्याच्यामुळे इथेही फक्त ए बरोबर आहे. ही लॉंग टर्मसाठी असते. कारण काय आहे की स्किल मिसमॅच झाले तर ते स्किल येण्यासाठी एक मोठा कालावधी जाणार आहे, ते काय लगेच रिप्लेस होऊ शकत नाही. हा तिच्यातला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे आत्मनिर्भर भारत रोजगार योजना जी आहे त्याच्याबद्दल बिनचूक विधान हिच्यामध्ये आपल्याला निवडायचे आहे. सो हिच्यामध्ये जे आहे ही योजना आत्मनिर्भर भारत पॅकेज 3च्या अंतर्गत आणण्यात आलेली आहे, बरोबर आहे स्टेटमेंट. कोविड-19चा जो सामाजिक आणि आर्थिक परिणाम झाला होता तो कमी करण्यासाठी ही आणण्यात आली. सो दोन्ही स्टेटमेंट जे आहे ए आणि बी हे दोन्ही याच्यामध्ये बरोबर आहे बघा. त्यानंतर जे आहे घाऊक किंमत निर्देशांकासंबंधीची सौमित्र चौधरी समिती कधी आली होती? 2012 मध्ये ही समिती आलेली आहे. WPI, CPI रुटीन आहेत, याच्यावर आपण काम केलं पाहिजे बघा. ज्या ना बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या नीट करा. रुटीन तुमच्या नोट्स बुक जे आहेत शेवटच्या टप्प्यात आपण नीट वाचले पाहिजेत. त्यानंतर जे आहे हाऊसिंग किंमत निर्देशांकाबद्दल बिनचूक विधान निवडा. तर याच्यामध्ये जे आहे की हा सेबी नाही, हा SBI आपला RBI द्वारे येतो बघा. ओके, आणि सर्व प्रमुख शहरं नाही, 10 प्रमुख शहरांचा समावेश आहे. बाकी 2011-12 जे आहे तर याचं आधारभूत वर्ष आहे, त्याच्यामुळे उत्तर फक्त काय सी. गुगलचा जो कर आहे बघा त्याच्याबद्दल जे आहे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. गुगल कर 2016 मध्ये लावला होता, हे बरोबर आहे.
फक्त ही उर्जित पटेल समिती नाही आहे, अखिल रंजन समिती आहे बघा. अखिल रंजन समितीने जे आहे गुगलचा कर जो आहे तर तो लावला होता, तिच्यामुळे जे आहे अखिल रंजन समिती लक्षात ठेवा इथं. ओके, इथं स्टेटमेंट जे आहे ते फक्त एक आहे. त्याच्यानंतर 78 नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? 1 जानेवारी 2015. सो नीती आयोग 1 जानेवारी 2015 झालं. नेहरू महालनोबिस मॉडेलबद्दल योग्य विधान निवडा. 2री ते 5वी पंचवार्षिक जी आहे आपली ती नेहरू महालनोबिस मॉडेलवर जे आहे तर ती आधारित आहे. त्याचबरोबर जे आहे दीर्घकालीन योजना, लॉंग टर्मचा विचार ही योजना करते. रशियाचं मॉडेल आहे बघा, हिच्यामध्ये फोकस जो आहे तो इंडस्ट्री आणि त्यातल्या त्यात कशा हेवी इंडस्ट्रीजवर हे फोकस करतं. सगळेचे सगळे स्टेटमेंट हिच्यामध्ये बरोबर आहेत बघा. त्याच्यानंतर जे आहे सहकारी बँकांबद्दल बिनचूक विधान निवडा. आता हिच्यामध्ये जे आहे की ग्राहक बँकेचे मालक असतात का? यस, बरोबर आहे. कृषी ग्रामीण क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर हे कर्ज देतं, हेही बरोबर आहे. ना नफा ना तोटावर काम करतं, हेही बरोबर आहे. आणि फक्त केवळ बँकिंग लॉज सहकारी कायदा, ओके, हे चुकीचं आहे बघा, केवळ ऑनली. तर हिच्यामध्ये एक दुसरा पण कायदा आहे आणि तो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, तो पण आहे. म्हणजे हे दोन्ही कायदे, हा प्लस बँकिंग रेग्युलेशन जो आहे या दोघांनुसार याचं काम होतं. तिच्यामुळे उत्तर जे आहे अ ब क असं आहे बघा. सो इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला किमान बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली करून ठेवा, सो दॅट तुम्हाला बाकीच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. ओके, तो आपल्याला आज जॉग्राफीचे आणि त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटचे प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे. सो इथे जर का तुम्ही बघितलं प्रश्न क्रमांक 81 मध्ये तर तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले होते. ठीक आहे. भारतातली जी गाळाची मृदा आहे त्या गाळाच्या मृदेसंबंधीचे हे 3 विधानं आहेत. तुम्ही जर का बघितलं तर खंडांतर्गत भागामध्ये म्हणजे काय, तर समुद्रकिनाऱ्यापासून दूर नद्यांनी जो गाळ वाहून आणलेला आहे, खंडांतर्गत भागात नद्यांनी वाहून आणलेला गाळ व किनारपट्टीवर लाटांच्या कार्यामुळे गाळाची मृदा निर्माण झाली आहे. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. खंडांतर्गत भागात पण आणि किनारी भागात पण तुम्हाला गाळाची मृदा बघायला मिळेल. देशाचं सर्वाधिक क्षेत्र या मृदेने व्यापलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काही राज्यांची नावं दिली होती, ज्यामध्ये राजस्थान भाग, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग, पश्चिम बंगाल, आसाम यांचा समावेश होतो. सो कदाचित तुम्हाला या स्टेटमेंटमध्ये थोडं कन्फ्युजन झालं असेल, कारण की राजस्थान पण म्हटलेलं होतं, जो नॉर्थ ईस्ट राजस्थान आहे, ठीक आहे, ईशान्य राजस्थान आहे, तिथं तुम्हाला ही मृदा बघायला मिळते. राहील तुमच्या लक्षामध्ये? ओके. सो त्यामुळे या ठिकाणी असलेले तुमचे 3ही विधानं अगदी बरोबर होते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 82 जिओमॉर्फॉलॉजीचा हा प्रश्न होता. यामध्ये तुम्हाला पृथ्वीच्या अंतर्गत संरचनेचा अभ्यास करण्यासाठीचे अप्रत्यक्ष स्रोत विचारले होते. प्रत्यक्ष स्रोत किती आहे? 3च आहे. एक आहे खाणकाम, त्याच्यानंतर एक आहे तुमचं समुद्र तळावरचं खनन आणि तिसरं आहे ज्वालामुखी. मग ते जर सोडले तर तापमान आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागातील वाढता दाब हे अप्रत्यक्ष स्रोत आहे. त्याच्यामुळे तुमचं पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर आहे. पुढे जाऊया. क्लायमॅटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्रावरचा हा प्रश्न होता. विषुवृत्तीय प्रदेशातनं जी वरती गेलेली हवा असते, ठीक आहे, आपण हेडली सेल, फेरेल सेल, पोलर सेल ऑलरेडी लेक्चरमध्ये शिकलो होतो. सो हेडली सेलवरचा हा प्रश्न आहे. विषुवृत्तावर जी उष्ण झालेली हवा वरती जाते ती कुठं खाली येते, तर 25 ते 35 अक्षवृत्तावरती खाली येते आणि ते उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 83 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 84 कडे. भारतातील ज्या महत्त्वाच्या आदिवासी जमाती त्यांच्यावरती हा प्रश्न होता आणि विचारलं होतं की अंदमान निकोबार बेट समूहामध्ये पुढीलपैकी कुठल्या जमाती वास्तव्य करतात. सो जारवा, ओंजस, सेंटिनल या आहेत. तोडा ही जी जात आहे किंवा जमात आहे ही तुम्हाला प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये बघायला मिळते. मग 84वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए, बी आणि सी. पुढे जाऊयात. भारतीय नदी प्रणालीवरचा हा प्रश्न होता आणि इथे तुम्हाला जोड्या लावा असं विचारलेलं होतं. एका बाजूला तुम्हाला संगम दिलेत आणि एका बाजूला काय दिले, तुम्हाला नद्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली आहे. सो ज्याला आपण काय म्हणतो पंचप्रयाग असं म्हणतो, त्या पंचप्रयागवरचा हा प्रश्न आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर अलकनंदा आणि मंदाकिनीचा जो संगम आहे तो आपण रुद्रप्रयाग म्हणून ओळखतो. अलकनंदा आणि पिंडारी गंगाचा जो संगम आहे तो आपण कर्णप्रयाग म्हणून ओळखतो. अलकनंदा आणि धौलीगंगा जो आहे तिथं विष्णुप्रयाग आहे आणि अलकनंदा भगीरथी देवप्रयाग आहे. सो इथे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला कदाचित सोनप्रयाग पण देऊ शकतात, पण लक्षात ठेवा सोनप्रयाग काय नाहीये तर पंचप्रयागमध्ये येत नाही. एक छोटंसं गाव आहे मंदाकिनी नदीच्या काठावरती, लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 86 कडे. या ठिकाणी तुम्हाला 2 विधानं दिले होते. भारतीय हवामानातला जो मान्सूनवरचा प्रश्न आहे, मान्सून हा जो टॉपिक आहे क्लायमॅटॉलॉजी मधला त्याच्यावरचा हा प्रश्न आहे आणि ते तुम्हाला 2 विधानं दिली होते.
भारतीय उपखंडावरील मान्सून अभिसरण आविष्कारामध्ये तिबेट पठाराची अत्यंत महत्त्वाची भूमिका दिसून येते. अगदी बरोबर आहे. तिबेटच्या पठाराचा महत्त्वाचा रोल असतो. तिबेटच्या पठाराचा प्राकृतिक अडसर आणि उच्चतम उष्णतेचा स्रोत म्हणून एकत्रितपणे वातावरणावरती परिणाम होतो. लक्षात घ्या, मान्सूनच्या निर्मितीचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्याच्यातला एक सिद्धांत आहे कोटेश्वरम यांचा. त्या कोटेश्वरमच्या सिद्धांतावरचा हा प्रश्न होता. सो या ठिकाणी तुमचे दोन्हीही विधानं जे आहेत ते योग्य आहेत. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 87 कडे. एखाद्या प्रदेशात हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळी केंद्रीय जास्त हवेच्या प्रदेशाकडून बाहेरच्या दिशेने वारे फेकले जातात. ठीक आहे. आता सिलेबसमध्ये तुम्हाला आवर्त आहे आणि प्रत्यावर्त पण आहे. आवर्तामध्ये काय असतं, मध्यभागी कमी दाब असतो आणि प्रत्यावर्तामध्ये मध्यभागी जास्त दाब असतो. ठीक आहे. हा दोघांमधला मेजर डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आवर्तामध्ये मध्यभागी कमी दाब असल्यामुळे आजूबाजूच्या क्षेत्रातून हवा मध्यभागी येते. प्रत्यावर्तामध्ये मध्यभागी जास्त असल्यामुळे हवा बाहेरच्या दिशेने फेकली जाते. सो प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे तुमचं 4. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 88 कडे. इथे तुम्हाला जगाच्या भूगोलावरचा हा प्रश्न होता. नाईल नदी संबंधित 4 विधानं दिले होते. नाईल नदी जी आहे ती ब्ल्यू नाईल आणि व्हाईट नाईल मिळून तयार होते. पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. कागेरा नदी ही नाईल नदीचा मूळ उगम मानली जाते. व्हिक्टोरिया सरोवराचा जो स्रोत आहे कागेरा नदी, दुसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. आता लक्षात घ्या, व्हाईट नाईलचा उगम कुठे होतो आणि ब्ल्यू नाईलचा उगम कुठे होतो. तर ब्ल्यू नाईल जी आहे ती ताना सरोवरातनं येते आणि व्हाईट नाईल जी आहे ती व्हिक्टोरिया सरोवरातनं येते. इथं काय केलं होतं, लेक्स मी खालीवर केले होते, त्याच्यामुळे इथं फक्त अ आणि ब विधान बरोबर आहे. सो विधानांचं बिनचूक विधान निवडायचं होतं. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 88चा राहील लक्षामध्ये. चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 89 कडे. इथे तुम्हाला हा शाळेच्या पुस्तकातला प्रश्न आहे बघा. कशातला आहे, शाळेच्या पुस्तकातला प्रश्न आहे. पुढील विधानांचा विचार करा. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमीच एकाच पातळीत नसते. अगदी बरोबर आहे. जनरली 5 अंशाचा कोन असतो. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट इथं चुकीचं आहे. पुन्हा तिसरं स्टेटमेंट जे आहे ते अगदी बरोबर आहे की प्रत्येक अमावस्येला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो 180 अंशाचा असतो. ठीक आहे. शाळेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. तुम्हाला विचारतो की कुठलं विधान अयोग्य आहे, तर या ठिकाणी फक्त ब विधान अयोग्य आहे. त्याच्यामुळे याचं 89वा प्रश्नाचं आहे उत्तर क्रमांक 2. पुढे बघूयात. बॉक्साईटचा जर का तुम्ही विचार केला तर भारतामधली अग्रेसर राज्य कुठली आहे. ओके. आता लक्षात घ्या, ओरिसामध्ये भारतात सगळ्यात जास्त काय होतं, तर ओरिसामध्ये सगळ्यात जास्त बॉक्साईट होतो. ओरिसानंतर गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये जो कच्छ रिजन आहे त्या कच्छ रिजनमध्ये बॉक्साईटचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतो आणि त्याच्यानंतर मग कोणाचा तर झारखंडचा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा. सो याचं पहिलंच उत्तर आहे आणि गुजरात हे एक मेजर बॉक्साईट प्रोड्युसिंग स्टेट आहे. इज दॅट क्लिअर. चलो पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 91 कडे. इथे तुम्हाला काय दिलं होतं, पीक पद्धतींचे प्रमुख निर्धारक. वेगवेगळ्या पीक पद्धती जर का तुम्ही बघितलं तर दरम्यानच्या काळामध्ये जो इकॉनॉमिक जॉग्राफी आहे, आर्थिक भूगोल आहे, त्याच्यावरच्या प्रश्नांची संख्या आपल्याला वाढलेली दिसते. त्यातही कृषीवरती प्रश्न जास्त विचारले गेले आणि त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न मी इथं या ठिकाणी विचारला होता. सो पीक निर्धारण करण्यासाठी जे वेगवेगळे घटक असतात त्याच्यामध्ये भूपारिस्थितिक घटक, पायाभूत, संस्थात्मक, आर्थिक या सर्व घटकांचा समावेश होतो. त्याच्यामुळे याचा आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर. पुढे बघूयात. हिंदी महासागरातील काही खोऱ्यांची नावे तुम्हाला खाली दिलेली आहे. ओके. महासागरामध्ये काही खोरे आहेत. ठीक आहे. त्यांची नावं दिली होती. मस्करेन, अगुलास, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे खोरे आणि मॉरिशस खोरे. ओके. आपण ओशोग्राफीमध्ये हा टॉपिक शिकलेलो आहोत की कुठले कुठले बेसिन्स आहे, म्हणजे महासागर जे आहे ते छोट्या छोट्या बेसिन्समध्ये क्लासिफाय केलं जातं. याचं पण उत्तर आहे तुमचं वरील सर्व. हे सर्व खोरे तुम्हाला कुठे बघायला मिळतील, तर हिंदी महासागरामध्ये बघायला मिळतील. पुढचा जो प्रश्न जो महाराष्ट्राच्या भूगोलावरचा प्रश्न होता, मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या जिल्ह्यांचा योग्य गट ओळखा. ओके. सो पहिलंच काय आहे, याचं या ठिकाणी उत्तर आहे. लक्षात घ्या. इथे जळगाव, बुलढाणा, भंडारा आणि गोंदिया असे 4 जिल्हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे. राहील लक्षात. अकोला आणि वर्धा जो आहे तो लागत नाही. सो इथे अकोला आहे, इथे अकोला आहे आणि इथे वर्धा आहे. राहील लक्षात. त्याच्यामुळे हे तिघही याची आन्सर नाहीये. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये तुम्ही सविस्तर बघू शकतात. पुढे बघा 2 विधानं दिली होती. पुन्हा भारताच्या नदी प्रणालीवरची हा प्रश्न आहे. नर्मदा नदी महाराष्ट्र राज्याची मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासोबतची वायव्य सीमा निश्चित करते. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर का महाराष्ट्राचा नकाशा बघितला, इथून नर्मदा नदी जाते आणि इथे मध्य प्रदेश आहे आणि इकडच्या बाजूला गुजरात आहे. सो महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. आणि सेम थिंग इंद्रावती नदीने अगदी पूर्वेकडे गडचिरोली जिल्ह्याचा जो थोडा भाग आहे तिथे छत्तीसगड आणि महाराष्ट्राची सीमा निश्चित केली आहे. त्याच्यामुळे इथं दोन्ही विधानं योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 94चं उत्तर जे आहे ते आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात. जॉग्राफीचा शेवटचा प्रश्न होता.
4 विधानं दिले होते आणि याच्यात तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं होतं. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यालगत जो 124 बेट आहेत, अगदी बरोबर आहे. त्यातल्या काहींना तर नावं पण नाहीये. अखाली बेट जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यात नाही, हे सिंधुदुर्गमध्ये आहे. कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ल्याच्या बाजूला हे बेट आहे. दुसरं स्टेटमेंट बरोबर चुकीचं होतं. अंबू बेट मुंबईच्या जवळ आहे. बुचर बेट ठाण्याच्या खाडीमध्ये आहे. ठीक आहे. सो महाराष्ट्रावरचा हा पुन्हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 95चं इथे दुसरं उत्तर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 96 कडे. इथून पुढे तुमचे एन्व्हायरमेंटचे प्रश्न होते. 2016 मध्ये फ्लाय ॲश पॉलिसी आली होती, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधनं दगडी कोळसा जाळल्यानंतर जी राख बाहेर पडते त्याच्या संबंधी सरकारने 2016 मध्ये पहिल्यांदा काय केलं होतं? पॉलिसी आणली होती. सो पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. आणि ही जी राख आहे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी येण्यासाठीचा खर्च औष्णिक ऊर्जा प्रकल्पांनाच करावा लागतो. आणि 2021 मध्ये नवीन नोटिफिकेशन आलं होतं. त्या नवीन नोटिफिकेशनमध्ये जे नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे त्यांना 3 ते 5 वर्षामध्ये 100% फ्लाय ॲशचा वापर करणे अनिवार्य त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि या फ्लाय ॲशचा वापर कुठे केला जातो? रोड कन्स्ट्रक्शनमध्ये, ब्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. सो वरील विधानांतून बिनचूक विधान निवडा. अ, ब आणि क हे तिघही विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात. 1-9 क्वेश्चन आहे इकोलॉजीवरचा. जैविक आणि पर्यावरणीय प्रणालींची स्वतःला नियंत्रित करण्याची क्षमता असते. कुठल्याही इकोसिस्टीम मध्ये काय असतं? एक सेल्फ ऑटो मोड असतो की स्वतःला काय करतात ते तर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याला आपण काय म्हणतो? समस्थिती असं म्हणतो. होमिओस्टॅटिस असा तो शब्द आहे. सो 97चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात. लाल शैवाल प्रामुख्याने कुठे आढळते? ठीक आहे. ग्रीन अल्गी, ब्ल्यू अल्गी आणि रेड अल्गी अशा अल्गीचे प्रामुख्याने आपण 3 प्रकार बघतो. त्याच्यातला जो लाल शैवाल आहे, रेड अल्गी, त्याच्यावरचा हा प्रश्न होता. उथळ पाणी, खोल पाणी. सो रेड अल्गी जनरली कुठे आढळते? खोल पाण्यामध्ये आढळते आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळते. राहील लक्षामध्ये. इथे पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो 98चं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 99 कडे. पुढील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी तुम्हाला आफ्रिकन चिता आणि आशियाई चिता यांच्या संबंधी 2 विधाने दिलेली आहे. सो आफ्रिकन चित्ता जो आहे तो संकट सापेक्ष आहे, दॅट इज नियर थ्रेटन. आणि आशियाई चित्ता जो आहे तो अत्यंत संकटग्रस्त प्रजाती आहे. सो बी विधान जे आहे क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, हे अगदी बरोबर आहे. आणि आफ्रिकन चित्ता जो आहे तो व्हल्नरेबल आहे. ठीक आहे, तो नियर थ्रेटन नाहीये. त्यामुळे या ठिकाणी पहिलं ए विधान चुकीचं आहे. ब विधान जे आहे ते बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढे जाऊया 100व्या प्रश्नाकडे. पुढील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत. सिंह, शेपूट, माकड, त्याला आपण लायन टेल मकॉक असं म्हणतो. हे प्रामुख्याने पश्चिम घाटामध्ये आढळतं. अगदी बरोबर आहे. निलगिरी ताहार हा डोंगराळ शेळी निलगिरी पर्वतांमध्ये आढळतो. निलगिरी ताहार नावाचा एक मेंढी शेळीसारखा प्राणी असतो. तो तुम्हाला इथे आढळतो निलगिरी हिल्समध्ये, तामिळनाडूमध्ये. तिथे एराविकुलम नॅशनल पार्क पण आहे. तिसरं स्टेटमेंट चुकीचं होतं. का चुकीचं होतं? चंदनाची झाडं प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये पश्चिम घाटात आढळत नाही, तर ती पूर्व घाटामध्ये आढळतात. मग योग्य विधान कुठलं आहे? फक्त ए आणि बी विधान या ठिकाणी बरोबर आहे. सो 100व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला, थँक्यू सो मच.